तोटला आयुष्याचा दोरा एरवा अवघा पसारा. महाराज सांगतात देव तारी त्याला कोण मारे. देव जोपर्यंत सांभाळणार तोपर्यंत केसाला धक्का लागत नाही, पण ज्या दिवशी आयुष्याचा दोरा तुटला जातो त्या दिवशी जाणं हे प्रत्येकाला अटळ आहे. मरण हे अटळ आहे, आम्हाला कुणीही नाही. जगामध्ये नियम आहे, जन्माला आल्याला प्रत्येकाला जावंच लागतं, हा निसर्गाचा नियम आहे. महाराज सांगतात देव जोपर्यंत सांभाळतो तोपर्यंत कसल्याही प्रकारची भीती नाही, पण ज्या दिवशी आयुष्याचा दोरा तुटला जाईल त्या दिवशी मात्र जावंच लागतं. आणि गेल्यानंतर 4-5 तासानंतर आपले सखे सजन सोयरे असणारे आपल्या घरातील लोक सांगतात आता उचला का. महाराज सांगतात आता तिथनं पुढं 4-5 तासानंतर ह्या शरीराचा माणसांना पसारा वाटू लागतो. महाराज सांगतात माझा 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 कितीही म्हणण्याचा प्रयत्न करा, पण जो तुमचा आहे ना तो तुमचा शेवटपर्यंत राहत नाही. का वेळ आल्यानंतर सगळेच लांब निघून जातात, सगळेच दूर निघून जातात. चोकोबाऱ्या सांगतात टाकून पडते रांडा पोरे अंती होते पाट मोरे. महाराज सांगतात कितीही जवळचा असू द्या, वेळ आल्यानंतर मात्र कुणीही आपल्या सोबत नाही. सुखाच्या क्षणाला सगळेच आपल्या सोबत आहे, दुःखाच्या क्षणाला मात्र कुणीही आपल्या सोबत राहत नाही. मी सांगत नाही, चोकोबाऱ्या अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात जेव्हाचा विचार केला ज्या दिवशी सुखाचा दिवस आहे लोकांची गर्दी आपल्याकडे जास्त आहे, ज्या दिवशी आपल्यावरती दुःखाचा प्रसंग येईल ना त्या दिवशी मात्र आपल्या जवळ उभा राहण्याकरता कोणीही नसतं. महाराज सांगतात की आनंदाच्या क्षणाचा विचार केला लोकांची भरपूर गर्दी हो का. ज्या दिवस सुख भोगायला भेटतं त्यावेळेस प्रत्येक जण माझं माझं म्हणण्याकरता तयार आहे. चोकोबाऱ्या सांगतात अवघे सुखाची सांगाती कोणी कामा नाही आणते. महाराज सांगतात सुखाच्या क्षणाला सगळेच आहेत, कामाला मात्र कोणीही येत नाही. म्हणून तो चोकोबाऱ्यांनी सांगितलं जीवन जगताना काय करा, तर जीवन जगत असताना ठेविल्यानंतर तैशीची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान समयासी सादर व्हावे. देव ठेविल तैशीची राहावे, देव ठेवेल त्याप्रमाणे राहण्याचा प्रयत्न करा, देव ठेवेल त्याप्रमाणे राहण्याचा प्रयत्न करा. जगाचा विचार केला ह्या जगात कुठलीही गोष्ट तुमची नाही, कुठला माणूस तुमचा नाही. फक्त माझं म्हणत बसू नका. माझं म्हणल्यानंतर प्रेम चिकट्ट माया उत्पन्न होते, त्या व्यक्तीपासून वस्तूपासून दूर जाणं तुम्हाला कठीण होतं. आणि मग माणसाला आपण त्याच्यापासून दूर नेलं कुठंतरी अंतकरणाला दुःख होतं. म्हणून चोकोबाऱ्या सांगतात माझं म्हणू नका. माझं म्हणलं की तिथं प्रेम चिकटणारे, माया उत्पन्न होते, माणसाचा जीव जडला जातो. त्या वस्तूपासून व्यक्तीपासून दूर जाणं माणसाला सहजासहजी जमत नाही, ते कठीण होऊन जातं. आणि मग असं केल्यानंतर प्रेम उत्पन्न झालं, माया चिकटली, जागची जाग्यावरती आपल्याला त्याला सोडणं कठीण होतं. आणि मग शेवट महाराज सांगतात की शेवट आपल्या पदरामध्ये काहीच नाही, शेवट आपल्या पदरामध्ये फक्त दुःख आहे, आपल्या पदरामध्ये फजितीच पडणार आहे. आपली फजिती होती म्हणून चोकोबाऱ्या सांगतात जगाचा विचार केला तर माझं कुणाला म्हणूच नका. का चोका म्हणे फजित खोर माझे माझे म्हणते घर, माझे माझ्या घराला माझं म्हणलं तुमच्या पदरामध्ये फजिती पडल. म्हणून महाराज सांगतात टाकून पडते रांडा पोरे अंती होते पाट मोरे. विठ्ठल अभंगाचा सरळ अर्थ थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. आज आपल्या गावामध्ये कैलासवासी श्रीपती धोंडेबा जाधव बाबांच्या प्रथम वर्ष श्रद्धानिमित्त पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलेला हा 1 दिवसीय नामयज्ञ कीर्तन सोहळा महाराज संतात पिंडपदावरी दिला पुल्या करी. माझे झाले गयावरजे फिटले पितरांचे ऋणामधून मुक्त होण्याकरता वडिलांच्या आठवणीला उजाळा भेटावा, बापाच्या आठवणीला कुठतरी उजाळा भेटावा या कारणाने जाधव परिवारानं आयोजित केलेला आजचा कीर्तन सोहळा आहे. बाबाला जाऊन आपल्यामधून 1 वर्ष पूर्ण झालं, त्यांच्या ऋणामधून मुक्त होण्याकरता त्यांचे असणारे सुपुत्र आमचे असणारे शहाजी बाप्पा आहेत, त्यांच्या असणाऱ्या कन्या आमच्या कल्पनाताई आहेत. गोड अशा असणारा हा जाधव परिवार, ह्या परिवारामधून बरोबर 1 वर्षापूर्वी आदराचा खांब गेला निकडून खाली. सुना राजवाडा काय वेळाही कुटुंबाचा एक प्रमुख असणारा निष्ठावंत शेतकरी, मुलांवरती मनापासून प्रेम करणारा बाप नावाचं गोड व्यक्तिमत्व तुमच्या आमच्यामधून निघून गेलं. बाप निघून गेल्यानंतर बापाची किंमत कळते, आहे तोपर्यंत किंमत कळत नाही. महाराज सांगता तो कोणसी चीज है दुनिया में नहीं मिलती सब कुछ मिलता है हा लेकिन माँ बाप नहीं मिलती. जगाच्या बाजारात सगळं काही विकत भेटेल, विकत भेटत नाही ती आईची निस्वार्थीपणे प्रेम, बापाची असणारी माया आपल्याला विकत घेता येत नाही. आहे तोपर्यंत किंमत कळत नाही, गेल्यानंतर किंमत कळल्याशिवाय राहत नाही, ती आई बापाची किंमत आहे. म्हणून निष्ठावंत प्रेम करणारा एक निष्ठावंत कुटुंबाचा प्रमुख असणारा एक शेतकरी ह्या जाधव परिवारामधून बरोबर 1 वर्षापूर्वी ह्या परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळला आणि बाबांचं तुमच्या आमच्यामधून जाणं झालं. गेल्यानंतर त्यांच्या ऋणामधून मुक्त होण्याकरता हा गोड असा असणारा हा जाधव परिवार आणि या परिवारानं आयोजित केला आजचा कीर्तन सोहळा आहे. महाराज सांगतात पितराच्या ऋणामधून मुक्त होण्याकरता तुम्हाला मुक्त व्हावंच लागतं. पिंडपदावरी दिला पुल्या खरी माझे झाले गयावर जे फिटले पितरांचे ऋणामधून मुक्त होण्याकरता ह्या परिवारानं आयोजित केलेला
एक दिवशीय नाम यज्ञ आणि कीर्तन सोहळा विठ्ठल. या जाधव परिवाराच्या विनंतीला मान देऊन आलेले तुम्ही सगळे श्रोते सज्जन मायबाप, प्रत्येकाच्या चरणावरती वंदन करून गोड अशा कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करीत असताना ज्यांची आज गोड अशी गायनाची साथ लागली ते माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण पांडुरंगजी महाराज सातपते बाबांची गोड अशी गायनाची साथ आहे. त्यांच्या चरणावरती कोटी कोटी वंदने. त्यांना गोड साथ करण्याकरता आपल्याच भागाचं इंदापूर तालुक्याचे एक पारमार्थिक वैभव आमचे छोटे बंधू युवा कीर्तनकार हरिभक्तपरायण शुभमजी महाराज यादव दादांची गोड गायनाची साथ आहे. त्यांच्याही चरणावरती वंदने. काळाची साथ करण्याकरता गावातील पंचकृषी सर्वच आमचे भजनी मंडळी आहेत. काय ओळखीचे आहेत, काय ओळखीचे नाही. कारण 5-6 वर्षानंतरनं गावात येणं झालं. आता दरवर्षी आम्ही चौफुल्यावरती येत असतो, पण आल्यानंतरनं दिंडीचा प्रवास असतो, धावपळ असते. कुणाकुणाची भेट होती, कुणाकुणाची भेट होत नाही. पण बरेच चेहरे ओळखीचे आहेत. फक्त नावं मला प्रत्येकाची माहिती नाही. तुमची सगळ्यांची नावं घेतली असे आपण समजू. गोड अशा प्रकारची गायनाची साथ करण्याकरता महाराज मंडळी आहेत. टाळाची साथ करण्याकरता सर्वच आमची भजनी मंडळी आहेत. गोड अशा हार्मोनियमची साथ करण्याकरता आदरणीय महाराज जे आहेत त्यांच्याही चरणावरती वंदने. चोपदारजी बाबा आहेत. विनेकरी बाबांची गोड सेवा आहे. ज्यांचा गोड असा मृदुंग आपण ऐकत आहात ते आमच्या करमाळा तालुक्याचे एक परमार्थिक वैभव माझे जिवलग मित्र हरिभक्तपरायण मृदुंगाचे महामेरू सवरजी महाराज ओगले दादांची गोड उपस्थिती. त्यांच्याही चरणावरती वंदने. गोड प्रकारचा आवाज तुमच्यापर्यंत पोचला ते आमचे शिष्टीमले दादा गोड ऑपरेटिंग चालू आहे. दादांच्याही चरणावरती वंदने. आणि हा कीर्तन सोहळा आपल्याला पुन्हा पुन्हा पाहण्याकरता किंवा लाईव्ह हा कीर्तन सोहळा चालू आहे किंवा परत कधी आठवण झाली तरी बाबांचं नाव टाकलं किंवा माझं नाव टाकलं तरी आपल्याला यूट्यूबवरती हे कीर्तन पुन्हा पुन्हा पाहता येईल. याचं थेट प्रक्षेपण करण्याकरता राजमुद्रा ग्राफिकचे सर्व असणारे आमचे सहदेव दादांची गोड उपस्थिती. शूटिंग चालू आहे. दादांच्याही चरणावरती वंदने. तुम्ही सगळे श्रोते सज्जन मायबाप ज्यांच्या संपर्कामधून तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचे पुन्हा एकदा आहे ते माझ्यावरती अगदी छोट्या भावासारखं प्रेम करणारे आमचे जिवलग गणेश दादा खराडे दादांच्या संपर्कामधून तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आहे. गोड अशा प्रकारचा एक कीर्तन सोहळा तुम्ही उपस्थित आहात. प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल. जाधव परिवारामधून बरोबर 1 वर्षापूर्वी बाप नावाचं गोड व्यक्तिमत्व तुमच्या आमच्यामधून निघून गेला. बाप निघून गेल्यानंतर बापाची किंमत काली आहे तोपर्यंत कळत नाही. निघून गेल्यानंतर किंमत कळतल्याशिवाय राहत नाही. तो बाप आहे, ती आई आहे तोपर्यंत नाही किंमत कळत. गेल्यानंतर रडून रडून कंठाळून जातो. पण त्यांची आठवण आल्याशिवाय आपल्याला राहत नाही. कारण जाणं हा निसर्गाचा नियम आहे. महाराज सांगतात पुनरपी जननम पुनरपी मरणम. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं. राट गाडगं सतत घड्याळाच्या काट्याप्रमाणे चालूच राहतं. ह्याचं गोड वर्णन करत असताना कैवल्य सम्राट चक्रवर्ती माऊली महाशो ज्ञानोबा आहे आपल्या ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायामध्ये गोड वर्णन करतात. महाराज सांगतात उपजले ते नासे नासले ते पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. निर्मिती झाली संपुष्टात येणं हा निसर्गाचा नियम आहे. एखादी वस्तू तयार झाली कधी ना कधी संपणार आहे. निर्मिती झाली की संपुष्टात यावंच लागतं. तुम्ही आम्ही जन्माला आलो, मृत्यू हा आटळे, त्याला मागण्याची गरज नाही. भरणी विकत घेतली, झाकण विकत घेण्याची गरज पडत नाही. जन्माला आलो, मृत्यू नव्यानं मागण्याची गरज कधी पडत नाही. का जन्माला आल्यानंतर मृत्यू हा आटळे, तो ठरलेला आहे. त्याला कोणीही चुकवत नाही. कोणीही अमृत पिऊन आलं नाही, कोणीही अमृत पिऊन आलं नाही. हिथं राहण्याकरता कोणी येत नाही. तुकाराम महाराज सांगतात अरे भगवंताला सुद्धा हिथं राहता आलं नाही, तिथं तुमची आमची काय गोष्ट आहे. महाराज सांगतात येथे उर नाही आले अवतार हेरते पामर जीव किती. कबीरदास महाराज सांगतात जब आए रे बुलावा हरि का छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. महाराज सांगतात जिंदगी की किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. तू लाख हिफाजत कर ले, लाख करी परवाही, उड़ जाएगा एक दिन पंची रहेगा पिंजरा खाली. कधी ना कधी हा शरीर रूपी पिंजरा हितच राहणार आहे. ह्याचा राम निघून गेल्यानंतर मात्र आपल्याला कोणी विचारत नाही. काय नाही कोणी विचारत आहे तोपर्यंत सगळे माझं म्हणण्याकरता आहे. मराठीमध्ये साधी म्हणे सिद्धेतवरी होते अशी म्हण. जोपर्यंत आपल्याकडे पैसा धंदवला संपत्ती आहे तोपर्यंत माझं म्हणण्याकरता सगळे तयार आहे. एखाद्या दिवशी तुमच्यावरती गरिबीची वेळ येऊ द्या, माझं म्हणणारा तुमच्याकडे येण्याचा रस्ता बदलल्याशी राहत नाही. लोकांच्या वागण्याची रीत आहे. का आता गरिबीला कोणी किंमत देत नाही, श्रीमंताचं नाव मोठं झाल्याशी राहत नाही. बाबा पैशावाल्याला आता किंमत आहे, गरिबाला कोणी विचारत नाही. अरे अंतःकरणापासून प्रेम करणाऱ्या लोकांना आता किंमत राहिली नाही. पैशावरती प्रेम करणारी दुनिया आता पैशाच्या प्रेमावरती जगू लागली. माणसाच्या प्रेमाला आता कोणी किंमत देत नाही. का जगाचा विचार केला ही तर राहण्याकरता कोणी येत नाही.
ह्याचं गोड वर्णन करत असताना साधू संतांनी ह्याचं वर्णन केलं. महाराज सांगतात मौत से किसी से क्या रिश्तेदारी है, मौत से किसी से क्या रिश्तेदारी है, आज तेरी तो कल मेरी बारी है. अरे आज एक गेला उद्या दुसरा जाणारे, परवा तिसरा जाणारे. महाराज सांगतात आजा मेला पंजा मेला, बाप मशना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसाची झाला. का इथं राहण्याकरता कोणी येत नाही, जन्माला येणाऱ्याला प्रत्येकाला जायचंय. मरण हे आटळे बाबा. वाट्याची पाहे अजून किती आहे अवकाश. का महाराज सांगतात तो काळ रूपी बोका आपल्यावरती टपून बसलेला आहे. कधी आपल्यावरती येईल आणि कधी आपल्यावरती झडप घालन ह्याची माहिती नाही. का महाराज सांगतात कोण्या दिवस येईल कसा, नाही देहाचा बरवसा, नाही देहाचा बरवसा. क्षणभंगुर माणसाचा विषय किती दिवस आपल्या हातात आहे, कुठल्या दिवशी जाणारे हे माहिती नाही, कुठला दिवस शेवटचा ठरेल हे माहिती नाही आपल्याला. जीवनाचा आत्ताचा तास शेवट आहे का नाही माहिती नाही. बरं आपण 2 तास कीर्तन ऐकतोय, पण 2 तास पूर्ण कीर्तन ऐकल ह्याची शाश्वती कुणाला नाही ना बाबा. नाही, आपण इतके दिवस जगणारे असा माणूस निश्चित गॅरंटीने सांगू शकत नाही. मी नेहमी कीर्तनात सांगत असतो, आज वार मंगळवार, पुढच्या मंगळवारपर्यंत 8 दिवस मी जगणारे अशी कुणाला गॅरंटी का सभा मंडपात? कोणी वोट करून सांगा की महाराज इथनं पुढं 8 दिवस मी जगणार आहे. कुणी सांगा, त्याला आजचं पाकिट देऊ आपण. काय शहाजी बापू देतील तेवढं देतील. कुणी बी उठून सांगा महाराज इथनं पुढं 8 दिवस मी जगणार आहे, कुणालाही गॅरंटी नाही. मग मला सांगा सौरभ महाराज इथनं पुढं 8 दिवस आपण जगणार आहे का हे माहिती नाही, तरी 349चा एक 28 दिवसाचा रिचार्ज आपण मारतो. म्हणजे आपला किती ओव्हर कॉन्फिडन्स आहे, हा किती ओव्हर कॉन्फिडन्स आहे. अरे 8 दिवस आपण जगेल का नाही माहिती नाही, नाही माहिती आपल्याला 8 दिवस राहणार आहे का नाही. 8 दिवसाची गॅरंटी नाही तरी 28 दिवसाचा रिचार्ज मारतो बाबा. रिचार्ज मोबाईल मधला मोबाईल मध्येच राहील, मोबाईल हितच राहील, मोबाईल ऑपरेट करणारा निघून जाईल. का मोबाईल स्विच ऑफ झाला तर कंपनीने चार्ज करण्याकरता त्याला पिनची सोय, चार्जरची सोय केली आहे. मोबाईल रिचार्ज संपला, रिचार्ज मारता येतो, मोबाईल स्विच ऑफ झाला, त्याला चार्जिंग करण्याकरता त्याच्यासोबत पिन येते. मला वाटतं 3.5 हाताचा बनवलेला हा भगवंतानी मोबाईलच आहे. 3.5 हाताचा बनवलेला मोबाईल आहे, त्याची पिन आहे, पण ती पिन तुमच्या आमच्या सोबत मोबाईल बरोबर भगवंतानी दिली नाही. का देव हुशार आहे, चतुरातो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. आपण 80-80 वर्षाचं म्हातारं सुद्धा चार्जिंग केलं असतं. आपण लय खोडीले आहेत बाबा, बरोबर आहे ना, लय खोडीले आपल्या नाही का. अरे मोबाईल बरोबर कंपनीने चार्जर दिला, पण या 3.5 हाताच्या मोबाईल बरोबर भगवंतानी चार्जर दिला नाही. मोबाईल स्विच ऑफ झाल्यावर चार्जिंगची सोय, हा मोबाईल स्विच ऑफ झाल्यावर चार्जिंग करता येत नाही. ह्याच्यात फक्त राम नावाची हवा आहे बाबा, बॅटरी येते. एकदा हा मोबाईल स्विच ऑफ झाला ना परत कधीच चार्ज होत नाही, कधी चार्ज होत नाही. म्हणून मी नेहमी सांगत असतो, कुठला दिवस जीवनातला शेवटचा ठरेल हे माहिती नाही. वेळेवरती माणसावरती प्रेम करा, वेळेवरती माणसांशी बोलून घ्या, वेळेवरती चुकलं की माफ करा, चूक झाली तर माफी मागा, दुसऱ्याचं चुकलं तर माफ करा. का आयुष्यात येणारा माणूस पुढचा परत कधी आपल्या जीवनात येईल का नाही सांगता येत नाही. का कारण मी नेहमीच सांगतो, आयुष्यात जीवनाला कधीही वंशमोर नाही. विठ्ठल या जीवनवर्णाचा विचार केला कबीरदास महाराजांनी गोड वर्णन केलं बघा. कबीरदास महाराज सांगतात, कबीरा जब हम पैदा हुए, कबीरा जब हम पैदा हुए हम रोए जग हसे. कबीरा जब हम पैदा हुए हम रोए जग हसे, ऐसी करणी कर चले अरे हम हसे जग रोए. कबीरदास महाराजांनी जीवनाचा गोड अर्थ सांगितला बघा. कबीरदास महाराज सांगतात, अरे आपण जन्माला आलो ना, जन्माला आल्यानंतर आपण जन्माला आलो, एकटाच पट्ट्या रडत होता. आपल्या जन्माच्या आनंदामध्ये अख्खा समाज हसत होता. का मुलगा झाला, मुलगा झाला, अख्ख्या जगाला आनंद आहे.
अख्ख्या जगाला आनंद आहे, अख्खा समाज हसतोय, पण जन्माला आलेला मुलगा एकटाच रडतोय. कबीरदास महाराजांनी पुढे जाऊन सांगितलं, आईसी करणी कर चले. अरे असं जीवन जग, असं जीवन जग. एखाद्या दिवशी इहलोकीचा प्रवास संपून जाण्याची वेळ जर आली ना तर काय करायचं? एखाद्या दिवशी जर हा प्रवास संपून जाण्याची वेळ आली, एकट्या पट्ट्यानं हसत जायचं, पण आपण गेल्यानंतर आपल्या पाठीमागं आपल्या समाजानं रडलं पाहिजे. असं कुठंतरी जीवन जगा. उत्तमची उरे किती मागे, किती मागे, उत्तमची उरे किती मागे, कीर्ती मागे, उत्तम चिवरे कीर्ती मागे, गेले दिगंबर ईश्वर होती, राहिल्या त्या कीर्तीच्या कामाची. काय महाराज सांगतात, गेल्यानंतर सुद्धा लोकांनी आपल्याला कीर्ती रूपानं जिवंत ठेवलं पाहिजे. असं जीवन जगण्याचा प्रयत्न करा, असं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. माणसांवरती विश्वास ठेवू नका. माणसं प्रेम करतात असा गोड गैरसमज मनातनं काढून टाका. का मी नेहमी सांगत असतो बघा, जीवनाचा अर्थ जर समजून घ्यायचा असेल, मेल्यानंतरनं माणूस चांगला होता म्हणण्याकरता गर्दी भरपूर होती दादा. मेल्यानंतर माणूस चांगला होता हे म्हणण्याकरता गर्दी भरपूर होते, पण जिवंत होताना तोपर्यंत तू चांगला आहेस असं म्हणण्याकरता एकही माणूस जवळ येत नाही. ही लोकांच्या वागण्याची रीत आहे हो. चांगला असल्यावर कोणी बोलत नाही. अरे जिवंतपणे कुणीच आपल्याला चांगलं म्हणत नाही. मेल्यानंतर जग म्हणतं हा चांगला होता. अरे मेल्यानंतर जग चांगलं म्हणणारे, पण ऐकण्याकरता तो नाही, ऐकण्याकरता जग आहे. जेव्हा ऐकायला ते होता ना तेव्हा तू म्हणला नाही ना, आता काय म्हणून उपयोग आहे? नाही ना. का महाराज सांगतात, जीवन जगत असताना असं जगायचं. महाराज सांगतात, गेल्यानंतर आपण कीर्ती रूपानं जिवंत राहता आलं पाहिजे. कीर्ती रूपानं अजूनही जिवंत आहेत बाबा, अजूनही जिवंत आहेत. का 750 वर्ष झालं माझ्या ज्ञानोबारायांना जाऊन, अजूनही ज्ञानोबाराय प्रत्येकाच्या हृदयावरती अधिराज्य करून उभा आहेत. का महाराज सांगतात, गेले दिगंबरेश्वरी भूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. गेल्यानंतर सुद्धा लोकांनी आपलं नाव घेतलं पाहिजे हो. आपण गेल्यानंतर लोकांनी म्हणलं पाहिजे, अरे माणूस चांगला होता, अजून थोडा जगायला पाहिजे होता, लवकर भगवंताने हेला, ह्याची आता जाण्याची गरज नव्हती असं म्हणलं पाहिजे. आपण मेल्यानंतर असं नाही लोकांनी म्हणायला पाहिजे, बरं झालं बेत गेली. असं म्हणल्यापेक्षा मला वाटतं आता फाशी घेतली तरी हरकत नाही. काय त्या जगण्यात उपयोग हो? नाही ना, नाही नाही, काहीच उपयोग नाही. माणसं जगतात पण निवळ अहंकाराने, स्वार्थीपणाने, निवळ अहंकाराने स्वार्थी. आपल्याकडे एखादी गोष्ट आहे ना, ती दुसऱ्याला कधीतरी देण्याचा प्रयत्न करा. काय करा, कधीतरी प्रयत्न, कधीतरी माणुसकी जगण्याचा प्रयत्न करा ना. अहंकार विरहित जीवन जगण्याचा कधीतरी प्रयत्न करा. मी नेहमी कीर्तनात सांगत असतो, देवाने दिले त्याच्यात इतरांना देऊन बघावं. देवाने ज्याच्यात दिलंय ना, भगवंताने आपल्याला जे दिले ते इतरांना देऊन बघावं. माणुसकी म्हणून जगता आलं नाही तरी चालल, माणूस म्हणून जगता नाही आलं तरी चालल दादा, पण माणूस म्हणून जगताना माणुसकीनं कुठेतरी राहण्याचा प्रयत्न करा. का जगात लोक आता एकमेकाला किंमत देत नाही, एकमेकाशी प्रेमाने राहत नाही, नेहमी संघर्षाच्या भावनेनं,
नेहमी वादाच्या भावनेनं. अरे वादविवाद किती दिवस चालतात? नाही ना, वादविवाद किती दिवस चालतात? वादविवादाचा जास्त डोक्यामध्ये घेऊ नका. जगाचा विचार केले की मी कशी प्रेमाने वागा. काही किती दिवस आपल्याकडे राहिलेत माहिती नाही. महाराज सांगतात क्षणभंगुर नाही बरवसा, वारे सावध तोडा माया. अशा क्षणाचाही विलंब नाही दादा. त्यासारखा माणसांचा देह झाला व पाण्याच्या बुडबुड्यासारखा ठेस लागली आणि घसरून पडला, जागेवर माणूस खलास होतो. एवढं माणसं हलकं जीवन झाले. आज दिसणारा माणूस उद्या बोलण्याकरता दिसेल का नाही माहिती नाही. आज आपल्याला माणूस बोलला, उद्या आपल्याला बोलण्याकरता राहील ह्याची शाश्वती कुणाकडेही नाही. जीवन खूप कमी आहे, खूप कमी आहे. महाराज सांगतात अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्धरात्र खाये, मध्ये बालत पिडा रोक्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. महाराज सांगतात अल्प आयुष्य, कमी आयुष्य व 100 वर्षाचा विषय. मला सांगा 100 वर्ष लोक जगतात का? नाही जगत. अहो 60-65 वर्ष लय झाले. मग त्यातलं निम्मा आयुष्य तर झोपेमध्ये गेलं. 100 वर्षाच्या आयुष्यात 50 वर्ष आयुष्य झोपेमध्ये गेलं. मध्ये बालत्व, पिढा, रोग, शे, संसार, प्रपंच, बायका, मुलं, माझं 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 एवढं माझं माझं केलं. भगवंता करता काही उरलं नाही. आणि मग गाडी निघून गेली, हात करून काय उपयोग आहे? ज्या दिवशी सगळा अंगातला तारंग उरला, काही अंगामध्ये तारंग राहिला नाही, ताकद संपली, शक्तीहीन झालो आणि मग भगवंताचं नाव घेण्याकरता निघालो. कधीही आपल्याला देवाचं नाव तोंडात येणार नाही का? महाराज सांगतात अंतकाळी नाम आले ज्याच्या मुका, तुका मने सुका पार नाही का? नाही ना. शेवटच्या क्षणाला देवाचं नाव येण्याकरता आपलं जीवन आदिगर परमार्थामध्ये रात्रंदिवस व्यतीत करावं लागतं. कुठंतरी देवाचं नाव आपल्या मुखामध्ये येत असतं, उगीच येत नाही. नाही ना. जीवन जगताना चांगल्या प्रकारचं जीवन जगावं लागतं. रात्रंदिवस भगवंताची भक्ती करावीच लागते. रात्रंदिवस देवाचं नामस्मरण केलं तर कुठंतरी शेवटच्या क्षणाला देवाचं नाव येतं. आपण 80 वर्ष लोकांनी एवढं आयुष्य वायाला घालवलं, एवढं आयुष्य वाया घालवलं, अजून देवाचं नाव नाही हो, अजून देवाचं नाव नाही. बाबा त्या दिवशी मला एक आजोबा भेटले. म्हणलं बाबा वय किती चालू आहे? म्हणला महाराज 80 वर्ष चालू. म्हणलं काय करता? काय नाही. म्हणला खातो पितो निवांत झोपतो. 80 वर्ष झालं म्हणला, पट्ट्याने अजून माळ घातली नाही आणि देवाचं नाव कधी घेतलं नाही. म्हणलं ह्याचा काय पुतळा बांधायचा चौकात? काय त्याचं कौतुक करावं? काय त्याचं कौतुक करायचं? 80 वर्षाचा एवढा मोठा झाला, आता पार मसनात आपल्या गावऱ्या गेल्या तरी आपण देवाचं नाव घेत नाही. आणि जेव्हा आपल्याला व्याधी चालू होत्या, जेव्हा तोंडात जात निघून जाते, तेव्हा रामकृष्ण हरी म्हणाय जातो. जेव्हा गुडघ्याच्या वाट्या सटकत्या तेव्हा विचारतो वारी कधी निघायची. जेव्हा मनक्याच्या गाद्या सरकत्यात तेव्हा पळायला लागतो. अरे नको जाऊ देऊ भंगा, गात रे माझे पांडुरंगा भगवंता, ह्या शरीराचे अवयव निकामी होऊ देऊ नको का? अरे एक एक अवयव मला जो कामाचा आहे का? जोपर्यंत ह्या कुडीमध्ये प्राण आहे ना, तोपर्यंत माझ्या शरीराचा एकही अवयव निकामी होऊ देऊ नको का? अरे माझे पाय निकामी झाले, देवा तुझ्या वारीचा आनंद मला घेता येत नाही. देवा माझे हात निकामी झाले ना, तुझ्या भजनामध्ये टाळी वाजवण्याचा आनंद घेता येत नाही. देवा मूक माझं निकाम झालं, अरे माझे सगळे दात पडून गेले, भगवंता तुझं नामस्मरण करता येत नाही. हे डोळे जर देवा माझे निकामी झाले ना, तुझं सुंदर असणारं रूप पाहता येत नाही. देवा काय कर, हे अवयव आहेत ना, हे भंगाला जाऊ देऊ नको. कथेची सामग्री जोपर्यंत आयुष्य आहे, जोपर्यंत शरीर बळकट आहे, तोपर्यंत भक्ती करून घ्या, तोपर्यंत भक्ती करून घ्या. लोकांचा विचार करू नका. लोक आपल्याला असं ठेवलं तरी नावच ठेवणारे, कसं वागलं तरी पीटी मास्तर लोक नावच ठेवतात. चांगलं कुणाला म्हणतं का? कुणाला चांगलं म्हणतात का? नाही नाही बाबा, चांगलं केलं तरी आपण वाईटच आहे आणि वाईट केलं तरी आपण वाईट आहे. मग लोक वाईट लागली, वाईट वागली म्हणून आपण वाईट वागायचं नाही. मी मगाशी सांगितलं तुम्हाला का, देवाने जे आपल्याला दिलंय त्यातलं लोकांना देण्याचा प्रयत्न करा. देवाने जे आपल्याला, भगवंताने जे आपल्याला दिलंय ना, ते लोकांना देण्याचा प्रयत्न करा. देव म्हणून जगता नाही आलं तरी चालन दादा, पण माणूस म्हणून माणुसकीने जगण्याचा कुठेतरी प्रयत्न करा. माणूस म्हणून माणसाने सारखा जगण्याचा प्रयत्न करा. लोक पार आता माणुसकीहीन झाले हो, माणुसकी शून्य लोकांकडे राहिली. आता कुणी कुणावरती प्रेम करत नाही बाबा, कुणी कुणाला विचारत नाही. जो तो आपापल्या नादामध्ये, जो तो आपापल्या व्यापामध्ये गुंतलेला आहे. अरे जरूर आपण संसार प्रपंचाकरता झटलं पाहिजे, पण 2 मिनिटं वेळ काढून माणसाची बोललंच पाहिजे का? घ्या बोलून. काय माहिती उद्या बोलण्याकरता आपण शिल्लक राहू का नाही? नाही माहिती उद्या भगवंताचं भजन करण्याकरता आपण शिल्लक राहील का नाही? अरे कितीही काबाड कष्ट केले, कितीही कमवलं, काही जरी केलं तरी मला सांगा, एवढं कमवलं आजपर्यंत संघ कुणी नेलं का हो? नेलं का कुणी?
एवढे दागदागिने इस्टेट धनदौलत पैसा संपत्ती जमीन जुमला बंगला गाडी सगळं एवढं कमावलं, एवढं मेल्यानंतर त्याच्या सरणावरती कोणी बांधून दिलं का? दिलं का बांधून? नाही ना. मग तुम्ही एवढा संघर्ष करता, एवढा व्याप करता, एवढं कष्ट करता, कशा करता एवढा अहंकार करायचा, कशा करता एवढं कमवायचं? आपल्याला सोबत तर काहीच नाही, आपल्याला काहीच नेता येणार नाही. मी नेहमी कीर्तनात सांगतो, येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाशील काय? येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाशील काय? हे भल्या माणसा नको अभिमान करू. अरे येताना काही आणलं नाही, जाताना काही घेऊन जायचं नाही, आणि मधलं कमावलेलं बापाळ आपल्या गावाचं नाही का? कितीही कमवा आपल्या बापाचं नाही, मग नेता काही येत नाही. मग कशाला एवढा संघर्ष करता हो? कशाला एवढा संघर्ष करता? नका संघर्ष करू, नका एवढं कमवण्याच्या नादी लागू. अरे पैसा कमवताना भगवंताची भक्तीही करा, माणसाशी माणसानं प्रेमानं वागण्याचाही प्रयत्न करा. का? संघर्ष तर प्रत्येकाला जीवनात ठरलेलाच आहे, संघर्ष प्रत्येकाला जीवनामध्ये ठरलेलाच आहे. का? मी नेहमी सांगत असतो, संघर्ष केल्याशिवाय जीवनात पर्याय नाही, जीवनामध्ये संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही. सोन्याला कितीही संघर्ष करावा लागला तरी सोन्याला आग्नीमधून निघाल्याशिवाय आणि आम्हाला संकटामधून बाहेर पडल्याशिवाय कधीच आपल्याला चमकता येत नाही बाबा, कधीच आपल्याला चमकता येत नाही. सोन्याला चमकायचं असेल आग्नीमधनं बाहेर निघावं लागतं, आम्हाला चमकायचं असेल तर संकटामधनं बाहेरच पडावं लागतं. हा संघर्ष नेहमी प्रत्येकाला करावा लागतो. असा संघर्ष करा की पांडुरंग परमात्म्याची भक्ती करून आपण चमकलं पाहिजे. का? 750 वर्ष झालं माझ्या ज्ञानोबांना जाऊन. महाराष्ट्रामध्ये एक 750 वर्षापूर्वी एक महान क्रांती झाली. 22 वर्षाचे एक मुलगा, हे विश्वची आहे माझे घर, आईशी मती जायची स्थिर म्हणणारे माझे ज्ञानोबाराय. महान क्रांती झाली. ज्ञानोबारायांच्या रूपानं महाराष्ट्राला एक आई मिळाली. 350 वर्षापूर्वी एक महान क्रांती झाली. माझ्या जगद्गुरु तुकोबाऱ्यांनी ती करावी. माझ्या तुकोबाऱ्यांच्या रूपानं महाराष्ट्राच्या संप्रदायाला एक बाप मिळाला बाबा. ही महान क्रांती माझ्या वारकरी संप्रदायाच्या संतांनी केली. महाराज सांगतात, जगायचे ना, जरूर जगा. अरे शहाणी माणसं जास्त दिवस राहतच नाही. तुकोबाराय 42 वर्षाचं जीवन आहे माझ्या तुकोबाऱ्यांचं. माऊलींचं अवघं 22 वर्ष. जाण्याचं वय का हो? संजीवन समाधी घेण्याचं वय का? पण का? शहाणी माणसं जास्त दिवस जगतच नाही. ज्या कार्याकरता आपण हित आलो ते कार्य पूर्ण झालं की लगेच संत सांगतात, आता दिसू नये जना ऐसे करी नारायणा. देवा आता ह्या जगाला नाही दिसलं पाहिजे. का त्यांचं एवढं नाव घेतलं जातं? कशा करता एवढा वारीचा आनंद लोक घेतात? मी नेहमी सांगत असतो, ऐका, 750 वर्ष झालं माझ्या ज्ञानोबाऱ्यांना जाऊन, 750 वर्ष झालं ज्ञानोबाऱ्यांना जाऊन. अजूनही लोक ज्ञानोबाऱ्यांच्या पादुका घेऊन वारीमध्ये आळंदीपासून पंढरपूरपर्यंत 10-10, 11-11 लाख लोक ज्ञानोबाऱ्यांच्या पाठीमागे धावतात. का? महाराज सांगतात, गेले दिगंबरे शिरभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. 350 वर्ष झालं माझ्या तुकोबाऱ्यांना जाऊन, अजूनही तुकोबाऱ्या प्रत्येकाच्या मनावरती कीर्ती रूपानं जिवंत आहे. 350 वर्ष झालं तुकोबाऱ्यांना जाऊन बाबा, अजूनही लोक त्याच पद्धतीने तुकाराम महाराजांच्या पादुका घेऊन 6-7 लोक देहूपासून पंढरपूरपर्यंत तुकोबाऱ्यांच्या पाठीमागं चालतात. कारण का? महाराज सांगतात, उत्तम चिवरे कीर्ती मागे. माझे जीवीची आवडी, माझे जीवीची आवडी, माझे जीवीची आवडी, माझे जीवीची आवडी. पंढरपुरा पंढरपुरा नेयना माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेहीन गुडी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाची गुण वेचिले. का? वारी करता कुणाला निमंत्रण आहे का हो? आले का कुणाला पत्र, आम्हाला पांडुरंग परमात्म्याच्या वारीला बोलवलंय? नाही ना, नाही. शुभम महाराज, वारीला बोलवण्याकरता कुणालाही पत्र नाही, कुणाला निमंत्रण नाही, कुणाला फोन नाही, कुणाला कसल्याच प्रकारचा निरोप नाही. तरी ज्ञानोबाऱ्यांच्या प्रस्थानाकरता आळंदीत लाखोठाई गर्दी आहे.
तुकाराम महाराजांच्या देहूमध्ये लाखोठाई लोकांची गर्दी का? कोणाला निमंत्रण नाही, कोणाला कोणी बोलवत नाही, कोणाला फोन नाही, मेसेज नाही, काहीच नाही, तरी लोक बिना निमंत्रणाचं एवढं तुकोबाऱ्यांकडे ज्ञानोबाऱ्यांकडे जातात. अरे वारीमध्ये चालताना एक गुण आहे, एक वैशिष्ट्य आहे बाबा. 80 वर्षाचा माणूस असू द्या, 20 वर्षाचा मुलगा असू द्या, 80 वर्षाची आजीबाई असू द्या, 40 वर्षाच्या बहिणीसारखी मावशीसारखी असू द्या, मला सांगा प्रत्येकाला माऊली या शब्दाने संबोधलं जातं. ताई माई अक्का कोणी म्हणत नाही, सगळे माऊली या शब्दानं म्हणलं जातं का? अरे चालता चालता गाडी लोक पुढे घेऊन चालले ना, हॉर्न वाजवता येत नाही वारीमध्ये, फक्त तोंड बाहेर काढायचं, माऊली पुढं चला म्हणले, आपोआप लोक बाजूला सरतात. ही ताकद माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या वारीची का? जगाचा विचार केला तर जगात काहीच नाही हो, जगात आता काहीच रामला नाही काही. जगाचा विचार केला, जगात फक्त काय आहे? जगात फक्त भारी आणि एक माझ्या पंढरीची वारी, एकच माझ्या पंढरीची वारी. त्याच्यासारखा आनंद जगात कुठेच नाही. नाचू कीर्तनाची रंगी, ज्ञानदीप लावू जगी काकड्यामध्ये प्रमाण आहे. महाराज सांगतात वृद्ध माणूस सुद्धा काकड्यामध्ये प्रमाण आहे, वृद्ध माणूस सुद्धा वारीमध्ये तरुण होतो आणि मरणाच्या गोड्या मारतो. एवढा आनंद साजरा करतो, एवढा आनंद साजरा करतो, त्याला वाटतं मी वृद्धप्त नाही. 80 वर्षाची माणसं 20 वर्षाच्या पोरांसारखे उड्या मारू लागतात. ही ताकद पांडुरंग परमात्म्याच्या वारीची, ही ताकद माझ्या ज्ञानोबा तुकोबाऱ्यांची, वारकरी संप्रदायाच्या संतांची आहे. म्हणून जन्माला आल्यानंतर एकदा का होईना, पण जीवनात आल्यानंतर वारी करत जा का? एकदा का होईना वारी करा, म्हणजे तुमच्या जीवनाची वारी कुठंतरी पूर्ण होईल. नाही तर जन्माला आला हेला पाणी वाहून मेला, असं करण्यापेक्षा काहीच उपयोग नाही. जन्माला तर प्रत्येक जण येणार आहे आणि निघून तर जाणार आहे का? जीवन जगताना सुख दुःख आहे, चढ उतार आहे, त्याला काय घ्यायचं नाही ना. जीवन जगताना चढ उतार असतोच. प्रवास करायला लागलो तर चढ उताराची गरज आहे. जीवन जगताना चढ उताराची गरज आहे. नेहमी आपल्याला जीवनामध्ये चढ उतार लागणार आहे. दुःख आहे, सुख आहे, कधी सुखाचा दिवस आहे, कधी दुःखाचा दिवस आहे. पण मला सांगा, सुख आलं म्हणून कधी नाराज होऊ नका, दुःखी होऊ नका, आणि सुखाचे दिवस आले ना हुरळून जाऊ नका बाबा, नका जाऊ का? जीवन जगताना खूप संघर्षाचं जीवन आहे लोकांचं, खूप असं संघर्षाचं जीवन आहे लोकांचं. जीवन जगताना चढ उतार हा येणारच आहे, जीवन जगताना चढ उतार हा येणारच आहे. पण चढ आल्यानंतर लाजायचं नाही आणि उतार आल्यानंतर कधी माजायचं नाही, कधीही माजायचं नाही का? चढ उतार येणारे, सुख दुःख जीवनात येणारे. सुख आल्यानंतर हरळून जाऊ नका, दुःख आल्यानंतर दुःखी होऊ नका. आजचा दिवस उद्या करता राहत नाही, दिवस बदली होत असतात का? कुणाचं प्रारब्ध कसं, कुणाचं प्रारब्ध कसं हे आपल्याला माहितीच नाही का? नाही माहिती. उद्या काय होईल याची गॅरंटी आम्हाला नाही, उद्या काय होईल याची कल्पना आपल्याला माहिती नाही. अरे जगाचा मालक असणारा 7वा अवतार रामचंद्र प्रभू स्वतःच्या जीवनामध्ये सांगत असताना, रामप्रभूंच्या जीवनात एक सत्य आहे बाबा का? अरे राम प्रभू झोपताना राजा म्हणून झोपले, सकाळी उठून बघतात तर स्वतःच्या वाट्याला वनवास आला होता. अरे जिथं भगवंताला प्रारब्ध चुकवता येत नाही, तिथं तुमचं आमचं प्रारब्ध चुकणार कसं का? महाराज सांगतात, कर्मे रावण क्षय पावला, कर्मे दसऱ्यात योग मेला, राम वनवास गेला, योग घडला सीतादेवी का? प्रारब्ध प्रत्येकाला आहेच, प्रारब्ध चुकवता येत नाही. प्रारब्ध आहे ते भोगावंच लागतं. जिलेले संचितानं चुकी ब्रह्मलिका, विधी लिखित गोष्टी कधीही चुकत नाही. विधी लिखित केलेलं आहे, जे प्रारब्धात केलं ते होणार आहे. आपण कितीही अट्टास करा, काही करा, पण तुकाराम महाराज सांगतात, ज्या दिवशी 28 युग झाले विठेवरती विश्वाचा बाप उभाय ना, त्याच्या मनामध्ये जे आलं आहे असंच होतं, त्याच्यात आम्हाला बदल करण्याची गरज नाही, आपल्याला बदल करता येत नाही. तुकाराम महाराज आले देवाजीच्या मना ते कोणाचे चालेना, ते कोणाचे चालेना, ते कोणाचे चालेना. देवाजीच्या मना ते कोणाचे चालेना, ते कोणाचे चालेना, ते कोणाचे देवाने जे प्रारब्ध लिहिले ते भोगणारे, त्याच्यात बदल करता येत नाही. वेळ प्रत्येकावरती येते बाबा, वेळ सुखादुःखाची प्रत्येकावरती येणारे, पण वेळ आल्यानंतर कधीतरी मदत करण्याकरता जा का? ज्याची वेळ खराब आहे त्याची साथ कधी सोडू नका. ज्याची वेळ खराब आहे ना त्याची साथ कधी सोडू नका. पण ज्याची नियत खराब आहे त्याच्या सावलीला सुद्धा कधी जवळ करू नका, त्याच्या सावलीला सुद्धा कधी जवळ करू नका का? अरे माणसाच्या जगण्याची इतकी विचित्र आहे, इतकी विचित्र आहे ना. अरे दगडाने माणसाची डोकी सुद्धा फुटली जातात.
दगडाने माणसाची डोकी सुद्धा फुटली जातात बाबा. अरे दगड फेकून हाणला भांडणार तर जखम होती ना, पण त्या दगडाचा चांगल्या प्रकारे वापर केला तर होईल ना, काहीतरी फायदा होईल ना, होईल ना काहीतरी फायदा. मला सांगा, दगडाने जखम होती, दगडाने डोकी सुद्धा फुटली जातात, पण त्याच दगडाची जर मूर्ती झाली तर त्याच मूर्तीवरती लोक डोकं टेकवतात का नाही? का फक्त थोडासा बदल करण्याची गरज आहे. थोडंसं बदल करून बघा ना, थोडंसं दुसऱ्या अर्थाने विचार करून बघा. का जीवन जगताना एकमेकाला सहाय्य करा, एकमेकावरती प्रेम करा. काही माहिती नाही आपण किती दिवस राहणार आहे, कुठल्या दिवशी निघून जाणार ह्याची तुम्हाला आम्हाला कल्पना नाही. नाही बाबा, आपल्याला कल्पना नाही. ज्याची वेळ आली ना त्याला वेळेला फक्त मदत करण्याकरता जा, ह्याच्यासारखा दुसरा परमार्थ नाही. का अरे आपण टाळ वाजवतो, दिंडीमध्ये चालतो, भजन करतो, भक्ती करतो, नामस्मरण करतो, कथा कीर्तन करतो, हा भक्ती करायचा पर्याय आहे, भक्तीच आहे. पण जो माणूस बुकेरलेला आहे ना त्याला 2 घास अन्न देऊन बघा. जो माणूस तहानलेला आहे त्याला 2 घोट पाणी देऊन बघा. अरे ज्या माणसाला ज्या गोष्टीची गरज आहे ती देऊन बघा, आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद जीवनात तुम्हाला सुखी राहिल्याशिवाय ठेवणार नाही, सुखी राहिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही फक्त तेवढा प्रयत्न करा. वेळ प्रत्येकावरती येणार आहे, वेळ प्रत्येकाची बदलत असते. आज एखादा गरीब आहे, उद्या तो श्रीमंत होईल. काय माहिती उद्या तो श्रीमंत आहे तो गरीब होईल. मी नेहमी कीर्तनात सांगत असतो, आपण रस्त्याने चालताना फॉर्च्युनर गाडीमध्ये फिरतो, गाडीमध्ये फिरत असताना रस्त्यावरती एक भिकारी येतो, काच वाजवतो. आपल्याकडे सुट्टे पैसे असतील तर देत जा, द्यायचे असतील तर द्या, नसले द्यायची ते देऊ नका. त्याच्या गरिबीची चेष्टा कधी करू नका, त्याच्या गरिबीची चेष्टा कधीच करायची नाही. का नका त्याच्या गरिबीची चेष्टा करू. काय माहिती, अरे तो आज गरीब आहे, उद्या तो सुद्धा फॉर्च्युनर गाडीमध्ये फिरू शकतो. आज फॉर्च्युनर गाडीमध्ये फिरणारा माणूस उद्या रस्त्यावरती बसून भीक मागू शकतो. का अरे चहा विकणारा माणूस आज 3दा भारताचा पंतप्रधान झालाय. अजून काय सांगायचं? विठ्ठल काय करा, फक्त देवावरती विश्वास ठेवावा. देवावरती, देव आहे बाबा, दिसत नसला तरी देव नाही असं म्हणता येत नाही. देव आहे, देव आहे, हृदय मंदिर शोधून पाहिजे. देवावरती विश्वास ठेवा. अरे एखाद्या दिवशी फक्त विश्वास ठेवून बघा ना, त्याचं फळ भेटल्याशी राहत नाही. ऐका, देवावरती विश्वास ठेवायचा आहे, ठेवावाच लागणार आहे. देवावरती विश्वास ठेवा. एखाद्या दिवशी असं देव देऊन जातो ना, आपण अपेक्षा केलेली नाही ह्याच्या पलीकडे सुद्धा भगवंत देऊन जातो. म्हणून तो भगवंत आहे. ज्याची वेळ खराब आहे, ज्याची नियत खराब आहे, त्याला कधीतरी साथ देण्याचा प्रयत्न करा, त्याला कधी सहकार्याची भावना करा, त्याला कधीतरी मदत करा. ज्याची वेळ खराब आहे त्याची साथ कधी सोडूच नका. ज्याची वेळ खराब आहे त्याची साथ कधी सोडायची नाही. ज्याची नियत खराब आहे त्याच्या सावलीला सुद्धा उभा राहायचं नाही. म्हणून आमच्या चोकोबारांनी सांगितलं, जीवनाचा अर्थ आहे ना, काही जीवनात अर्थ नाही. संकल्पित जीवन आहे माणसाचं, अल्प आयुष्य आहे, कधी जाईल आणि कधी नाही माहितीच नाही. ह्या चोकोबारांनी ह्या जीवनाचं वर्णन करत असताना सुभाषितकरांनी 3 वर्ग पाडले. त्यातला पहिला वर्ग आहे कर्मप्रधान वर्ग, दुसरा आहे भोगप्रधान, तिसरा आहे विचारप्रधान. कर्मप्रधान वर्ग संतांचा, भोगप्रधान वर्ग पशुपक्ष्यांचा, विचारप्रधान वर्ग तुमचा आमचा. कर्मप्रधान वर्गाचा विचार केला, पहिला वर्ग संतांचा आहे. जे कर्म वाट्याला आलं ते कर्म करायचं, तेच माझ्या भगवंताची भक्ती, तोच माझा खरा परमार्थ आहे. एवढीच भक्ती करत राहायचं, भगवंताची भेट आपोआप होईल. एक कर्म सांगून जाईन तुम्हाला. रोज आपण वारकरी मंडळी सकाळी काकड्यामध्ये ऐकत असता, उचनेचे काही नेने भगवंत, त्रिष्टीय भाव भक्त देखून या. का महाराज सांगतात, सगळ्या सकल संतांची कामं भगवंताने केली. ह्याचं वर्णन एका अभंगामध्ये आलेले आहे. त्याच्यात एक महान संतांचे कर्म तुम्हाला सांगून जाईन. संतांचा वर्ग कर्मप्रधान वर्गामध्ये का रोज सकाळी एक संत उठायचे आणि गंगेला जायचे. सौरभ महाराज रोज उठावं, गंगेला जावं, गंगेमध्ये स्नान करावं. हा स्नान करून बाहेर आले, सूर्याला नमस्कार करायचा आणि गंगेमधनं पाय बाहेर टाकायचा, हाताने टाळी वाजवायची, मुखामधनं फक्त एकच नामस्मरण यायचं, भगवंताचं दर्शन घ्यावं, सूर्य नमस्कार करावा आणि मुखामधून बाहेर आवाज निघावा, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय राम हरे 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 रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी नावाचा जप करावा. गंगेमध्ये पाय बाहेर टाकला, घरामध्ये आले, भगवंताची पूजा अर्चा केली, सगळी घरातली काम आवरली, घरामधनं बाहेर पडले. पण बाहेर पडताना धारदार कोयता घेतला आणि कोयता घेऊनच बाहेर पडले. आले घराच्या बाहेर, चौकात आले, चौकामध्ये स्वतःचं दुकान आहे, दुकान उघडलं, झाडलोट केली, भगवंताची प्रतिमा दिवाबत्ती केली, आरती झाली, कोयता घेतला आणि रामकृष्ण हरी नावाचा जप करत आला. जप करू लागले. कुणीतरी धावत धावत चौकामध्ये यावं, महाराज
पाच पाहुणे आमच्या घरी येणारे, थोडंसं अर्धा पावशेर काढून ठेवा. महाराजांनी धारदार कोयता घ्यायचा, लगेच खटखुट 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 करायला सुरुवात करायची. काय काम होतं? सकाळच्या काकड्यामध्ये महाराज सजन कसाया विकू लागे वास, 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 सजन अर्धा पावशेर काढून ठेवा, पटकन उठावं, खटकुट खटकुट करावं. सजन कसाय विकू लागे मास, माळ्या सावत्यास खुरपू लागे. अरे काम चुकीचे, पण हेच काम माझ्या भगवंताची भक्ती आहे, हीच माझा खरा परमार्थ आहे. अरे एके दिवशी विश्वाचा मालक येतो आणि मास विकू लागण्याचं काम सज्जन कसायला करू लागतो. हा वर्ग आहे कर्मप्रधान. विचार प्रधान वर्ग आहे आणि भोग प्रधान वर्गाची गणना केली जाते पशु पक्ष्यांची. जास्त आपल्याला विचार करायचा नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. तिसरा वर्ग आहे विचार प्रधान वर्गामध्ये तुमची आमची गणना केली जाते. कारण का जगामध्ये सजीवामध्ये फक्त एकच व्यक्ती आपण अशी आपल्याला विचार करता येतो बाबा. प्राणी मात्रांना विचार करता येत नाही, गायांना म्हशींना जनावरांना अजिबात विचार करता येत नाही. काय खावं आणि काय नाही खावं हे गायांना कळत नाही. काय खावं काय नाही खावं हे गायांना कळत नाही. आता नाव घेऊ नये, पण उकोंड्यावरती एक जनावर फिरतं, पिटी मास्तर ती काय बी खातं, कारण जनावराला काय खावं ती कळत नाही. जनावराला अजून मी माझ्याकडेच बघते. विठ्ठल काय खावं काय नको हे आम्हाला कळतं बाबा. आता कळ रेंज कमी वाटतं बोराटवाडीत, कारण मग अशी फोन लागत नव्हता गणेश दादाचा. आम्ही गावात शिरायचं तर मशानभूमीलाच गेलो. रेंज कमी असतं द्या. काय खावं काय नाही हे आपल्याला कळतं. चांगल्या वाईटाचा विचार माणसाला कळतो बाबा. का किती कमवलं पाहिजे, किती नाही कमवलं पाहिजे. बैलाने गायनं म्हशीनं कधी संसार केलेला बघितला का? आरशीशी काचेचा बांगला बांधला, फॉर्च्युनर गाडी घेतली, असं कधी घेतलं का? नाही हो. संकुच तेवढंच खावं आणि आनंदात राहावं. ती कधी एवढी धडपड करत नाही. ही धडपड करणारा फक्त एकच आहे. ऐका, धडपड करणारा फक्त एकच आहे, पण लय विचित्र आहे. चांगल्या वाईटाचा विचार करतो, कळतं त्याला चांगलं काय वाईट काय कळतं, तरी वाईट स्वस्ता धरतो आणि चांगला रस्ता सोडून देतो. चांगल्या वाईटाचा विचार करणारा वर्ग येतो तुमचा आमचा, त्याचं नाव आहे विचार प्रधान वर्ग. कितीही कमवलं सोबत काय न्यायचं नाही हे माहिती आहे तरी कमवल्याशी राहत नाही. आणि कसाही करा परमार्थ, देव भेटल्याशी राहत नाही हे माहिती आहे तरी भक्ती केल्याशी राहत नाही. मग आता खरा अडाणी कोण खरा अडाणी? त्या दिवशी मी सहज विचारलं, म्हणलं सज्जन कोण कोण आहे? त्याने हात वरती करा. कोणीच हात वरती केला नाही. बरं म्हणलं सज्जन कोणी नसेल. म्हणलं दुर्जन कोण कोण आहे? त्यांनी बी हात नाही केला. म्हणलं सज्जन बी नाही दुर्जन, मग तुम्ही हाय कोण? हा ती म्हणून आहे, पण आपण इकडे बी नाही इकडं आपण मधीच गावतो बाबा. धड सज्जन बी नाही आणि दुर्जन बी नाही. नाही आपण सज्जन नाही दुर्जन नाही. मग चांगल्या वाईटाचा विचार तुम्हाला करता येतो ना, बरोबर आहे. मग किती कमवलं तरी सोबत काही न्यायचं नाही आणि कशी केली देवदेवटल्याशी राहत नाही, तरी आपण भक्ती करत नाही, कमावल्याशी राहत नाही. बरं संघ कमावलं आणि संघ नेलं असं कुणीच नाही. बरं जगात सगळ्यात मोठा श्रीमंत हे आता तुम्ही अंबानी ही म्हणता, ही आता आल्यात बाबा. पहिल्यापासून जर जगात कोण श्रीमंत असेल ना तर एकच नाव सगळ्यांच्या डोळ्यासमोर मुखाला येतं, ते नाव म्हणजे रावण.
त्याच्यासारखा श्रीमंत कोणी आहे का? नाही ना बाबा. त्याच्याकडं माणसं कमी नाही, इस्टेट कमी नाही, घरदार कमी नाही, जमीन जमला कमी नाही, बायका तेवढ्यात, नातवंड तेवढी, पोरं तेवढी, घरं तेवढी. त्याच्या प्रत्येक घराचा उंबरा सोन्याचा होता. त्याची आखी घरं सोन्याची होती बाबा, आखी घरं सोन्याची होती. एका घराची एक ईट काढून जरी आपण भिगवणला आणली, इंदापूर तालुक्यात आणली, तर आखी आपल्याला विधानसभा निवडणूक लढवता येईल तेवढ्या पैशात. एवढा श्रीमंत रावण, एवढा श्रीमंत रावण. ते मेल्यावर त्यांनी संग काय नेलो? तुका म्हणे ज्याची संपदा कमी नाही बाबा. बरं त्याला राज्य एवढं सोन्याचं ह्याच्यात नव्हतं, त्याला आयुष्य सुद्धा 14 चौकडी आयुष्य होतं बाबा. 14 चौकडी. काय कमी हो? 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, 1.25 लाख पंतू, आखी लंका सोन्याची बाबा. एवढा रावण संगती कवडी नेली नाही. महाराज सांगतात काही सोबत नेलं नाही. रावण एवढा श्रीमंत, मेल्यावरती 2 सोन्याची मणी तोंडात टाकायला नव्हती. हे रावणाचं प्रारब्ध आहे, हे रावणाचं प्रारब्ध. मग एवढं कमावलं त्यांनी, संघ काय नेलं का? नाही, त्यांनी काही संघ नेलं नाही. मग आपण एवढं कमवायची गरज नाही ना. चांगल्या वाईटाचा विचार आपल्याला करताच येतो. अरे संतांच्या संगतीनं गेलो तर चांगलं होणार आहे, वाईटाच्या संगतीत गेलो तर आपलं वाईटच होणार आहे. संतांच्या संगतीमध्ये कधीतरी जाऊन बघण्याचा प्रयत्न करा, कधीतरी राहण्याचा प्रयत्न करा. अरे वारकऱ्यांच्या संगतीत माणूस माळकरीच होतो, चोराच्या संगतीत माणूस दरोडेखोर होतो. दरोडेखोर होतो. नसन घातली तर घालून टाका. आता आषाढीला ज्यांनी नसन घातली ना, आपल्याकडे वेळ कमी. मी लय उदाहरण भारी सांगतो. आमच्या सौर महाराजाला माहिती, पण आता मला शूटिंग चालू आहे, नको बोलायला. पण घालून टाका बाबा, हात तोडून पाया पडून विनंती. नसन घातली तर घालून टाका. काय सोनं नाणं किती घाला, 4-4, 5-5 तोड्याच्या चैनी घाला, कुठंतरी अडवणार, मरणाचं मारणार काढून घेणार. मुका मारता असा देते, सांगता येत नाही, सण होत नाही. त्यामुळे नका घालत जाऊ. सोनं नाणं नाही घालायचं बाबा. कितीही सोनं नाणं घाला, काही उपयोग नाही. काही घाला, जेवढं तुम्ही सोनं घालाल ना तेवढा तुम्हाला धोकाच आहे बाबा. कितीही सोनं गळ्यात घाला, चोरांची नजर तुमच्यावर पडल्याशिवाय राहणारच नाही. कितीही सोनं गळ्यामध्ये घाला, चोरांची नजर तुमच्यावरती पडल्याशिवाय राहणार नाही. अरे पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घालून बघा, कुणीही दिसणारा माणूस तुम्हाला रामकृष्ण हरी म्हणून वाकून नमस्कार केल्याशिवाय राहणार नाही. वाकून नमस्कार केल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद पांडुरंग परमात्म्याच्या माळीची आहे. ज्यांनी नसल ना त्यांनी टाळ्या नका वाजू मावशी, घालण्याचा प्रयत्न करा. विठ्ठल संतांचा विचार केला, चांगल्या वाईटाचा विचार आपल्याला माहिती. संतांची संगत धरा. का? संतांच्या संगतीत चांगलंच होतं. 22 वर्षाचे माझे ज्ञानोबा आहेत, समाधी घेणार आहेत. ज्ञानोबाऱ्यांनी गोड अशी ज्ञानेश्वरी दिली आणि शेवटी पसायधान लिहिलं. पसायधानामध्ये ज्ञानोबाऱ्यांनी एक मागणी मागितली, जे खळांची व्यंकटी सांडो, हे खळांची व्यंकटी सांडो. तुम्हाला खळ कळलं का? कळलं का बाबा? खळ कळलं का हो? म्हणजे वाईट जी लोक आहेत ना, देवा त्यांचं आधी चांगलं कर आणि माझं मग नंतरनं चांगलं कर. एवढी व्यापकता माझ्या ज्ञानोबाऱ्यांकडे. आज उगच लोक वारीला एवढे नाचत गात जात नाहीत बाबा. का? ताकद तेवढी माझ्या ज्ञानोबाऱ्यांकडे. जे खळांची व्यंकटी सांगडो. तुम्हाला खळ कळलं का? माहिती कुणाला खळ आहे का? पुरुष मंडळी, महिलांमध्ये कुणाला खळ माहिती का? खळाची व्याख्या तुमच्या जवळ बसलाय बघा, शोधून. मी सांगितल्यावर भांडण लागन. माहिती का खळ? नाही, दुर्जन्मी व्याख्या चुकीची. खळाची व्याख्या कुणाला माहिती का? नाही माहिती कुणाला? तुमच्या जवळ बसलाय बघा, मी सांगून जाईन. खळ प्रत्येक घराघरात, समाजात, गावात, वस्ती वाडी सगळीकडे खळ आहे बाबा. का? बावकी तर लय खळ तुम्हाला सांगून जातो. खळाची व्याख्या, माझ्या बंगल्याचं काम पूर्ण नाही झालं तरी चालन, पण भावाचा स्लॅब तेवढा पडला नाही पाहिजे, असं ज्याला वाटतं त्याला खळ म्हणतात. साधी सोपी व्याख्या ना, बरोबर आहे का नाही? आता नवीन खळ निघालाय सातपुते महाराज एवढ्या 2-3 वर्षात. माझं लग्न नाही जमलं तरी चालन, पण मित्राचं जमलं नाही पाहिजे. तर पुरीच भेटा ना. म्हणजे अशी बी काय खळ निघाल्यात सौरभ महाराज. पण ह्यांच्यातच खळ येत नाही, आमच्यात तर लय जबर खळ येतं. सोबदार आपल्यात तर लय खळ येत. आम्हाला मोबाईलवर, व्हॉट्सअपला, कुठं पेपरला, कशाला नुसता कागद दिसताना नुसती सप्त्याची पत्रिका दिसली, आम्ही पहिल्या पंक्ती नाही बघत, आम्ही कीर्तनकारांची नावं बघतो.
आमच्यात एवढा मोठा खळ आहे, आमच्यातली एकामेकाचा विचार करताना काय करतात माहिती का, माझी तारीख त्या सप्त्यात नाही बसली तरी चालन, पण अमक्या महाराजाचं नाव सुद्धा सप्त्याच्या पत्रिकेत दिसलं नाही पाहिजे, याला खळ म्हणायचं. ज्ञानोबऱ्या सांगतात असे खळ आहेत ना, जे खळांची व्यंकटी सांडू देवा त्यांचं चांगलं कर आणि मग माझं कर. ही व्यापकता ज्ञानोबऱ्या यांची आहे का, ही व्यापकता ज्ञानोबऱ्यांची. एवढं कमवलं माझ्या रावणाने, त्या रावाने एवढं कमवलं, संग काहीच नेलं नाही. एवढा बलाढ्यशाली असणारा रावण, त्याला सुद्धा पांडुरंग परमात्म्याच्या आदेशावरून दक्षिणेच्या राजानं 12:17 रावणाच्या शरीरातला प्राण काढून घेतला आणि रावणाला सुद्धा मरावं लागलं. आमचे चोखवाऱ्या सांगतात, अरे जगात एक नंबर असला श्रीमंत रावण आहे ना, त्या रावणाला सुद्धा मरावं लागलं. कारण का, जोपर्यंत रावण जिवंत होता तोपर्यंत आयुष्याचा जोर बळकट होता, पण ज्या दिवशी रावणाला मरावं लागलं, कारण काय झालं, त्या दिवशी काय झालं, आयुष्याचा दोरा तुटला, अभंगाचं प्रथम तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, येरवा उगा पसारा. रावणासारखा बलाढ्यशाली माणूस जगात कोण नाही, त्याच्या सुद्धा आयुष्याचा दोरा तुटला. इथं रावणाचा दोरा तुटला तर तुमचा आमचा दोरा तुटल ह्याच्यात नवल नाही. कुणाच्या आयुष्याचा दोरा तुटला एक उदाहरण पाहायचं आणि कीर्तनाला समारोप करायचा. सांगून जाईल मी, अरे आयुष्याचा दोरा तुटतो तुमचा आमचा ह्याच्यात नवल नाही. अरे ज्यांनी भगवंताला, ज्यानं माणसं भक्तीला लावली ह्याच्यात नवल नाही, प्राणी मात्रांना भक्तीला लावलं अशाही माणसांच्या आयुष्याचा दोरा तुटल्याशी राहत नाही. उदाहरण सांगून जाईन. तुकाराम महाराजांच्या जीवनात उदाहरणे, तुकोबारायांचे मेन असणारे महत्वाचे 14 टाळकरी, त्या 14 टाळकरीत एक महान संत होते, संताजी महाराज जगणारे. का रोज उठावं, करडी भाजावी, गाण्यामध्ये घालावी, तेल काढावं आणि तेल विकण्याकरता परदेशी निघून जावं. रोज परदेशी विकून निघण्याकरता जायचे. एके दिवशी धूर गावाला तेल विकण्याकरता निघून गेले. निघून गेल्यानंतर मुक्कामाची वेळ आली, अंधार पडला. चालत 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 एके दिवशी उशीर झाला, चालत चालत निघाले. दिवस मावळला. सहज एका आजीचं घर दिसलं. म्हातारे, अर्ध डबा तेल देतो, आजच्या दिवस मुक्कामाला राहण्याची सोय कर, मला हिथं राहू दे. म्हातारे सांगितले, बाबा राहा की, अडचण नाही, पण मी घरामध्ये राहणार नाही. का तू राहायचं, पण मी घरामध्ये राहणार नाही. ऐका, माणुसकीने जगण्याचा प्रयत्न करत जा. त्या आजीनं सांगितलं, राहा बाबा, कुशाल राहा, पण मी नाही घरामध्ये राहणार. मग तू जाणार कुठं? आजीनं सांगितलं, अरे हितनं 2 किलोमीटर देहू गाव आहे, देहू गावात तुकोबारायांचं कीर्तन आहे, ऐक ना, आलाय ना माणसाच्या जन्माला, मग चल, 1 तास 2 तासाचं कीर्तन ऐकून चल माझ्यासोबत. संताजी महाराज संताजी जगणारे होते. अजून तुकाराम महाराज कोण आहेत ह्याची कल्पना नाही, काय हे माहिती नाही. कीर्तन कशाला म्हणतात हे कळत नाही बाबा, माहिती नाही कीर्तन कशाला, काय आहे कीर्तन. हो, अरे माणसाच्या जन्माला आलाय, मग चल ना 2 तास कीर्तन ऐकून बघ, काहीतरी परिणाम होईल. आजीबाई बरोबर संताजी महाराज कीर्तनाला गेले. 2 तासाचं कीर्तन ऐकलं बाबा तुकोबारायांचं. किती? 2 तासाचं कीर्तन ऐकलं तुकोबारायांचं. 2 तासाच्या कीर्तनात एवढा बदल झाला, एवढा बदल झाला, आमच्या संताजी महाराजांचं जीवनच बदलून गेलं बाबा. 2 तासाच्या कीर्तनामध्ये काय, संतांच्या वाणीमध्ये ताकद एवढी. सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास शिकविती. संत सहजरी बोलले,
तरी उपदेश ठरतो. गणेश दादा आपण सहज बोललं की भांडण लागतं. ही आपल्या वाणीतली ताकद आहे. संत सहज बोलतात, उपदेश चांगलाच होणार. आपण सहज बोललं की भांडण लागणार. तुकाराम महाराजांचं 2 तासाचं कीर्तन ऐकलं, जीवन पलटलं बाबा. घरी गेले, करडी भाजावी, घाण्यामध्ये टाकावी, तेल काढावं, परदेशी तेल विकण्याकरता जावं. एके दिवशी 3 दिवस लागले. उशीर झाला, गावातल्या बायांची वरड आली, तेल नाही. धान्य गोळा करता लवकर येता, तेल मिळालं नाही. नाही नाही तसली बडबड बडबड केली. बैलाच्या कानावरती आवाज गेला, बैलाच्या दोन्ही डोळ्यातनं अश्रू आले. का? माझ्यामुळं माझ्या मालकिनीला बोलणं बसलं. आईसाहेब उठल्या, भावकीच्या मुलाला बोलावलं, सांगितलं, हे दादा, संताजी महाराज तेल विकण्याकरता दूर गावी गेलेत. गावातल्या बायांची ओरड आली, तेवढं तेल काढून दे. करडी भाजली, करडी घाण्यामध्ये टाकली, बैल झोपला. आणि बैल झोपला आणि घाणा चालू केला. 1 मिनिट झालं, 2 मिनिट झालं, 10 मिनिटं झाले, अर्धा तास झाला, 1 तास झाला, बैल 1ही पाऊल पुढं सरकला नाही. राग भावकीच्या पोराने हासूट घेतला आणि ओढ उमटूस तर बैलाला मारलं. एवढं मारलं, मारून भावकीतला माणूस कटाळा, पण बैलाने 1 पाऊल पुढं टाकला नाही. शेवटी गाणा बंद केला आणि घरी निघून गेला. रात्री महाराज उशिरा घरी आले. पत्नीनं सांगितलं, सकाळी लवकर उठा, पूजा करा, करडी भाजा आणि तेल काढा. गावातल्या बायांची ओरड आली. महाराज लवकर उठले, पूजा अर्चा केली, तेल काढण्याकरता तयारी केली. करडी भाजली, घाण्यामध्ये टाकली, बैल झोपला. गाणा सुरुवात करणार एवढ्यात आश्चर्याचा धक्का बसला. महाराजांना बैलाच्या पाठीवरती ओळ उमटलेले दिसले आणि महाराजांनी पत्नीला हाक मारले, एवढं मरुस्तर बैलाला कुणी मारलं? पत्नीनं सांगितलं, महाराज माफ करा, तुम्ही काल उशिरा आला, भावकीत एका पोराला सकाळी बोलवलं होतं. मग त्यांनी करडी भाजली, गाण्यामध्ये टाकली, गाणं चालू करण्याचा प्रयत्न केला. बैल झोपला, पण बैल 1ही पाऊल पुढे येत नव्हता. महाराजांनी लगेच ओलं कापड घेतलं, ओलं कापड बैलाच्या अंगावरती टाकलं, प्रेमाने हात फिरवला आणि तुकाराम महाराजांची अभंग गायला सुरुवात केली. 1 सेकंदात बैल गाण्याला झोपून चालू लागला. पूर्ण भावकीतला माणूस आला आणि सांगितलं, काका, काल बैलाला मरुस्तर मारलं, 1 पाऊल सुद्धा पुढे गेला नाही आणि आज तुम्ही अभंग म्हणायला लागले तर बैल पुढे जाऊ लागला. तुकाराम महाराजांच्या जीवन चरित्राचा विचार करत असताना तुकाराम महाराजांच्या संगतीत आलेले संताजी महाराज त्या भावकीत त्या पोराला सांगतात, ए गाढवा, अरे ह्याला बैल काय म्हणतो? हा नुसता बैल नाही, माझ्या पांडुरंग परमात्म्याची भक्ती करणारा एक हरिभक्त आहे. अरे ह्याला हासुडाने मारून हा कधीच पाऊल पुढे टाकणार नाही. मला सवय लागली भजनाची, ह्याच्यात नवल नाही. माझ्या बैलाला सुद्धा तुकाराम महाराजांच्या अभंगाची सवय लागली. ज्या दिवशी मी महाराजांचा अभंग मुखामधनं गाईल आणि बैलाच्या कानावरती आवाज येईल ना, तवाच बैल पुढं सरकू लागतो. मला एवढंच सांगायचंय, अरे माणसं परमार्थाला लावली ह्याच्यामध्ये नवल नाही. ज्यानं भगवंताच्या परमार्थाला माणसं लावली ह्याच्यात नवल नाही. प्राणी मात्रांना सुद्धा भक्ती करायला लावली. असे असणारे तुकोबरायांची महत्वाचे असणाऱ्या 14 टाळकऱ्यामध्ये एक महान साधू असणारे आमचे संताजी महाराज जगनाडे, त्यांच्या सुद्धा आयुष्याचा दोरा तुटला. म्हणून चोकोबऱ्या सांगता, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा. पसारा टाकुनी पळती रांना पोरे, अंती होती पाटमोरे. जीवन जगताना तुमचं असं कुणीही नाही, आपलं आहे असं समजण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला फक्त वाटतं माझं आहे, पण तुमचं असं कुणीही नाही. अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज सांगतात, सहज विचार केला, सहज सुखाच्या क्षणाला कुणीच नाही, दुःखाच्या क्षणाला सगळेच आपल्याकडे येतात का? महाराज सांगतात, अवघे सुखाचे सांगाती, कोणी कामा नाही अंती, टाकुनी पळती रांना पोरे, अंती होती पाटमोरे. कशी लोक पाटमोरे होतात, कितीही माझं म्हणणार असू द्या, क्षणात 2 पावलं मागं स्थल्याशी राहत नाही. एक महान साधू तपश्चर्या करत बसले होते. एक माणूस रोज समोरून जायचा. एके दिवशी त्याने विचारलं, स्वामी, तुम्ही रोज आनंदामध्ये असता, रोज तपश्चर्या करताना बघतो मी, दर्शन घेतो, एवढं आनंदाचं कारण? ते म्हणले, हो आनंदच असतो, पण कारण का? मी रोजचा दिवस, आजचा दिवस हा शेवटचा दिवस आहे म्हणून जगण्याचा प्रयत्न करतो. मला घरदार नाही, संसारावर 5 बायका मुलं नाही. त्यांनी सांगितलं, काय तुमच्या जीवनात अर्थ नाही? म्हणला, का असंच मरणार? म्हणला तुम्ही. अहो माझ्याकडे बघा, मला घरी बायको आहे, मुलं आहे, आई वडील भाऊ बहीण सगळे नातेवाईक सगळे माझ्यावरती प्रेम करतात. त्यांनी सांगितलं, चुकीचं आहे तुझं, कुणी तुझ्यावर प्रेम करत नाही. नाही हो, सगळेच करतात. तुला बघायचंय? हो, मग परीक्षा बघू आपण, जा म्हणले.
हे औषध घेऊन घरी जा, जेवण केल्यानंतर झोप, हे औषध घेतल्यानंतर तू सकाळी 6ला उठतो. हो, उद्या 6ला उठणार नाही, सकाळी 10 वाजता उठणार. बर, 10 वाजता उठणार. मग 10 वाजता उठल्या फक्त काय होते बघ, मी बाकीचं पुढचं काम करतो. माणूस घरी गेला, जेवला, औषध पेला, झोपला. ते औषध दुसरं काहीच नव्हतं, ते औषध झोपीचं होतं. 6 वाजता उठणारा माणूस 10 वाजले तरी उठाना. 6 वाजता पत्नीनं उठवण्याचा प्रयत्न केला, उठाना इकडं तिकडं बघितलं, उठण्याचा प्रयत्न केला, ती काही हालचाल करणार. तिला वाटलं आपला मालक निघून गेला. तिने पदर खावला, कुकूपासून जी आरडायला लागली. मिनिटात तर गाव गोळा झालं. आई रडती, बाप रडतो, भाव रडतो, बहीण रडती, सगळी रडत्या. 9 वाजले, पै पाहुणा गोळा झाले. आता बांधायची तयारी सुरू झाली. तेवढ्या साधू आले. साधू आल्यानंतर बघितलं माणसांच्या गर्दीमध्ये बाप रडत होता. बापाला सांगितलं, बाबा का रडता? माझा एकुलता एक मुलगा गेला. बरं, मग एकुलता एक मुलगा गेला. ऐका, अहो पिकलेलं पान मी कधीतरी गळून जाणार होतं. मग देवानी त्याला नेण्यापेक्षा मला न्यायला पाहिजे होतं. असं वाटतं देवाने आता यावं आणि मला घेऊन जावं. साधूनी फुलपात्र काढलं, फुलपात्र्यात बाटलीतलं औषध वतन बाबाला सांगितलं, एवढं औषध प्या. म्हणला काय आहे? हे औषध प्या. म्हणला बाबा तुम्हीच आता म्हणला ना माझ्यावरचं पोरावरचं मला न्यायला पाहिजे होतं. मग म्हणला हे औषध प्या, हे औषध पेलं की तुम्ही मरणार आणि पोरगा जिवंत होणार. म्हातारा म्हणला औषध प्यायला भेटतोय का मी, पण माझं गेल्या म्हातारीचं कसं व्हायचं? साधू थोडा पुढं सरकला. पोडा सरकल्यावर गर्दीत पोरं रडत होती. पोरांना सांगितलं तुम्ही औषध पेता. पोरग म्हणलं आज नाही, उद्या 10 वर्षांनी बाप मरणारच होता. आणि मरून जगून तरी बाप काय करणार आहे? म्हणला जाऊ द्या, मरू द्या, आम्हाला नाही प्यायचं म्हणल्या. साधू थोडा पुढं सरला. बायांच्या गर्दीत तोंड जोडती, हानू घेती, कपाळ लाल बडक झालं, गाल लाल, डोळं सुजल्यात, रडून इतकी रडत होती ती होती. आई देवा तुझं काळं वाटोळ झालं, मोठ्या तुला कसं सुख द्या कावलं नाही. माझं सोन्यासारखं लेकरू का नेलं? मी दडून बसली होती का? मी काय सापडली नाही का तुला? आता ये आणि मला घेऊन जा. साधू म्हणला त्यासाठी चालू पिती का औषध? म्हातारी म्हणली कशाचं? म्हणली ही प्यायचं, तू मरणार आणि पोरगा जिवंत होईल. ती म्हणली काहीच अडचण नाही, मी आता प्यायला तयार आहे, पण ह्याच धाकटं पोरग माझ्याशिवाय झोपत नाही. आणि मग साधू थोडा पुढं सरल्यावर साधूला बघितले, असा जोरात नाकाचा झटका मारला. एका मिनिटात साधूला कळालं ही जात कोण? अर्धांगिनी बायको. साधूला बघितलं, तोंड झोडती, हानवानू घेती, अंग टाकती, तिला 4 बाया धरायला. देवा तुझं काळं वाटोळ झालं, माझं कपाळ बघत नव्हतं का? आता पांढरं कपाळ घेऊन कुठं जाऊ? असं का केलं? तुझं वाटोळ झालं, माझं का असं वाटोळ केलं? मी काय केलं तर तुझं एवढं वाटोळ? पूजा केली नाही तू, शिरदाला पाणी घातलं नाही, एकादशी व्रत केलं. देवा सांग का माझ्या जीवनाचं असं वाटोळ केलं? अरे माझ्या मालकाला का नेलं? त्याला नेण्यापेक्षा मला न्याय पाहिजे होतं. कुकाचा टिकला लावून तर मी त्याच्या नावाने जगली असती, तशी गेली असती. मला का नेलं? तेवढ्या साधू म्हणला, ताई त्यासाठीच मी आलोय, एक काम करा, एवढं औषध प्या. म्हणली ह्यानी काय होईल? काहीच नाही. म्हणला तुम्ही आता म्हणले ना ह्यांचं ही जगला असतं तर मी कुंकू लावून मरण पावली असती ना, आयवचं मरण मला आलं असतं, तीच घेऊन आले. मला एवढं औषध प्या. ही औषध प्याला की तुमचा नवरा जिता होईल आणि तुम्ही मरतान. तिने साधूला हात जोडून म्हणली, साधू महाराज मी औषध प्यायला काय भीती का? नवऱ्याशिवाय जगणं काय चांगले का? आणि नवरा नसले आपल्याला काय कोणी किंमत देतं का? मी आता मरायला तयार आहे, पण एकच चिंता लागली. म्हणला काय? धाकट्या पोराचं लग्न नाही झालं, त्याचं झालं की म्हणजे मोकळीच झाली. मग साधूला कळालं कुणीच पेना. साधू उठला, मला एक काम करा, कोणी रडू नका, ही औषध मीच पेतो. म्हणला मी मरतो आणि मेलेला माणूस जिता होईल. सगळी लोक म्हणली बरं झालं देवासारखा आला, टाका पिऊन. साधू प्याला 10 मिनिटं झालं, साधू मेलाच नाही. लोक म्हणली तुम्ही मरणार, हे उठणार. ती म्हणले मी नाही मारणार, पण हे उठन. आणि ह्याला चिमटा घेतला, 10 वाजता उठावलं आणि त्याला कानाला धरून सांगितलं, टाकून पळती रांडा पोरे अंती होती पाट मोरे, अवघे सुखाची सांगाती कोणी कामा नाही अंती. म्हणून महाराज सांगतात काय करा? माझं माझं म्हणू नका. माझं माझं म्हणल्यानंतर काय होणार? फजिती होणार. अभंगाचं शेवटचं चरण.
आयुष्याचा दोरा एरवा उगा पसारा टाकून पळती रान्ना पोरे अंती होती पाट मोरे अवघे सुखाचे सांगाती कोणी कामा नाही अंती चो कामने फजित खोर माझे माझे म्हणती घर टाकून पळती रान्ना पोरे अंती होती पाट मोरे कैलासवासी दादोबाबांच्या प्रथम वर्ष श्रद्धानिमित्त पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केला एक दिवशीय नामयज्ञ कीर्तन सोहळा. महाराज सांगतात पिंडपदावरी दिला फुल्या करी माझे झाले गयावर जे पिटले पितरांचे ऋण पितरांच्या ऋणामधून मुक्त होण्याकरता ह्या परिवारानं आयोजित केलेला हा एक दिवशीय नामयज्ञ कीर्तन सोहळा बरोबर एक वर्षापूर्वी ह्या जाधव परिवारामधून बाप नावाचं गोड व्यक्तिमत्व तुमच्या आमच्यामधून निघून गेलं. बाप निघून गेल्यानंतर बापाची किंमत कळत नाही आहे तोपर्यंत किंमत कळत नाही गेल्यानंतर किंमत कळल्याशिवाय राहत नाही. महाराज सांगता तो कोणसी चीज है दुनिया में नहीं मिलती सब कुछ मिलता है यहाँ लेकिन माँ बाप नहीं मिलते. जगाच्या बाजारात सगळं काही विकत भेटेल बाबा. बापासारखं प्रेम असतं आईसारखी माया करणारी आई आपल्याला ह्या जगात कधी भेटणार नाही. बाप निघून गेल्यानंतर बापासारखं प्रेम करणारं कोणी नाही. लहान होतं त्याच्या बोटाला धरून चाललो. जी गोष्ट मला दिसली नाही ती चालेल जी गोष्ट मला दिसत नाही ती चालेल पण माझ्या पोराने पाहिले पाहिजे. बाप आपल्याला खांद्यावरती घेतो आणि दूरची गोष्ट दाखवतो तो बाप असतो बाबा. हा ओरडणारा खावळणारा चिडणारा जो बाप आहे तो सगळ्यांनी पाहिला. प्रेम करणारा बाप आजपर्यंत कोणीच पाहिला नाही. जगात सगळं काय भेटेल बाबा
जगात सगळं काही भेटेल, आईसारखा स्वर्ग कधी भेटणार नाही आणि बापासारखी सावली जगात कधी भेटणार नाही. आहे तोपर्यंत सांभाळण्याचा प्रयत्न करा. ओरडतो, खावतो, चिडतो, रागवतो, माहिती आहे सगळ्यांना. अरे बाप ओरडण्याकरता, रागवण्याकरता, खावण्याकरता जन्माला आला. अशी काय काय लोकांची एक ठाम निश्चय झाला. पण ऐका, बाप त्याच्याही मागं कुठेतरी प्रेम करणार आहे. कारण का मी नेहमीच सांगत असतो, फणसाच्या अंगी काटे, आत मात्र अमृताचे साठे. नारळ दिसण्याकरता कडक आहे, फोडल्यानंतर पाणी गोड आहे. बाप दिसण्याकरता कडक आहे, पण बापावरती प्रेम करून बघा, नारळा इतका बाप सुद्धा गोड आहे. फक्त त्याला प्रेम करा, त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा, त्याला कुठेतरी बोलण्याचा प्रयत्न करा. 2 मिनिटं बापाशी बसून संवाद साधा. का निघून गेल्यानंतर बाप कितीही शोधण्याचा प्रयत्न केला तरी भेटत नाही. विचारा आमच्या शहाजी बापूंना, 1 वर्ष झालं बाबा. विचारा कल्पना ताईला, एकही सण असा गेला नाही बापाची आठवण आल्याशिवाय राहिली नाही. एकही घास गोड खाल्ला नाही. का? अरे माझा बाप मला सोडून गेला, मी कसंही गोड घास खायचा नाही ना. बाप होता तोपर्यंत आधार होता. आंधळा, लुळा, पांगळा, खुळपा कसाही असू द्या, पण दारात बसून असलेला बाप आहे ना. कसाही असू द्या, दारात बसून असलेला जो बाप असतो ना बाबा, तो दारात बसलेल्या बापाला किंमत आहे. बाप निघून गेल्यानंतरनं येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावरच्या लोकांची नजर आपल्यावरती वाईट पडते बाबा. हा, बापाची चप्पल दारात असते, वाकडी नजर कोणाची टाकायची ताकद नाही. ज्या दिवशी बाप निघून जातो, त्याच्या पोराने कितीही चांगलं काम करू द्या, समाज नावं ठेवल्याशिवाय राहत नाही. ही ताकद त्या बापाची आहे, ही ताकद त्या आईची आहे, ही ताकद त्या बापाच्या प्रेमामध्ये आहे. बाबा ओरडतो, खावतो, रागवतो, शिव्या देतो, हानमार करेल, चिडल आपल्यावरती, रागवेल, पण आपल्या हिताकरता रागवत असतो. स्वतःच्या हिताकरता कोणीही रागवत नाही. का? नाही रागवत बाप कधी, नाही रागवत. स्वतःच्या पोराच्या शिक्षणाकरता स्वतःच्या चपल्या झिजवतो, लोकांच्या उमराच्या साल बाहेर काढतो, रात्रंदिवस बाप इकडे तिकडे पळत असतो. मुलांच्या शिक्षणाकरता काबाड कष्ट करावे, पै पैसा गोळा करावा. रोज एकाच्या बांधावरती काबाड कष्ट, दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस आहे. का? डोळ्यानं रात्र उधडावी बापानं, स्वतःच्या जीवाला चिमटा घ्यावा. अरे एक घास बाप खात नाही, पण स्वतःच्या मुलाला पैसे पुरवल्याशिवाय राहत नाही. नाही राहत बाप. मोठ्यासारख्या शहरामध्ये मुलांना शिक्षणाकरता ठेवतो आणि मनी ऑर्डरने पैसे पाठवतो, पण बापाने कष्ट करून काटवलेल्या पैशामध्ये पोरगा बाहेर जातो आणि बिअर बारमध्ये जाऊन पार्ट्या करून राहतो. त्या मुलांना बापाची किंमत काय करणार आहे बाबा? कलियुगाचं वारं इतकं भयानक प्रकारचं हुंगावते. नाही आता त्या बापाला किंमत राहिली. मुलगा चांगला शिकला, ऑफिसर झाला, बँकेमध्ये कामाला लागला. बापाला वाटलं चला पत्राच्या योगे पिता संतोषित होय. अख्ख्या गावामध्ये बापाने पेढे वाटले, माझा मुलगा बँकेचा साहेब झाला. बाबा खुर्चीवरती बसल्यावरती कसा दिसतो पाहण्याकरता बाप निघाला. शेतकरी अवस्थेमध्ये फाटलेलं धोतरे मळल्याला नेहरोय, डोक्यावरती पंचागुंडळा, दाढी वाढलेली, पांढरीफेक दाढी घेतली बापाने, पिशवी हातात घेतली आणि औरंगाबाद सारख्या शहरामध्ये गेला. उतरला, रिक्षावाल्याला पैसे दिले, पत्ता दिला, रिक्षावाल्याने बँकेच्या समोर आणून सोडलं. 4 पावलं पुढे गेला, पाहतो तो काय मुलगा फिरत्या खुर्चीवरती बसलेला आहे. 10-12 लोक मुलाच्या शेजारी बसलेत, टेबलावरती एवढ्या मोठ्या फाईल आहेत. प्रत्येक ठिकाणी बाप काय करतोय, मुलगा प्रत्येकाला येस नो सह्या चालू आहेत. हळूहळू अर्धा पाऊण तासानंतर गर्दी कमी झाली. 2 माणसं राहिली, एका माणसाचं लक्ष बापाकडे गेलं. अगदी भिकारी अवस्थेत आलेला बाप आहे, गरीब परिस्थिती हो, घालण्याकरता कपडे नाही, खाण्याकरता अन्न नाही, दाढी वाढलेली, मळकटलेली कपडे घातलेलीत बापाने. त्या माणसानं पाहिलं, साहेबांना सांगितलं, साहेब 2 मिनिटं त्या माणसाचं काय काम आहे विचारा. गेले अर्धा पाऊण तास झालं तुमच्याकडे पाहतायत. आणि मग साहेबाचं बापाकडे लक्ष गेलं, साहेबाकडे बापाला पाहिलं आणि क्षणात मनात विचाराला, अरे मळकटलेल्या अवस्थेमध्ये माझा बाप आहे, फाटलेलं धोतरे मळलेला नेहरोय, डोक्याला पंचा गुंडाळलाय बापानं. हा जर माझा बाप आहे म्हणून ह्याला ओळख करून दिली, गावामध्ये माझी प्रेस्टिज आहे, माझी इज्जत आहे, मला कुठेतरी कलंक लागेल, लोक मला नावं ठेवतील. म्हणून त्या माणसानं साहेबानं सांगितलं, ऐका तो आमच्या घरामध्ये गरगडी म्हणून काम करण्याकरता असलेला माणूस आहे, त्याला काहीतरी पैशाची गरज असेल, 2 मिनिटं थांबा, मी त्याच्याशी बोलतो. जागेवर बापाच्या हातात पिशवी खाली पडली. बापाने गुडघ्यात मुंडकं घातलं, पांडुरंग परमात्म्याला हाक मारले, भगवंता अरे केलेलं काबाड कष्ट सगळं विसरायचं होतं रे, मला सगळं दुःख विसरणार होतो. का माझा मुलगा साहेब झाला म्हणून सगळं विसरणार होतो. पण देवा हे वाक्य ऐवजी, हे वाक्य कानावर पडण्याऐवजी देवा मला आधीच डोळे मिठायला लावले असते ना, तर आनंदाने मरण स्वीकारलं असतं रे. अरे आपल्या मुलाच्या वागण्यामुळे जर बापाला मरावं असं वाटत असेल ना, तर आपल्याला मुलगा म्हणून घेण्याचा अधिकार जगात नाही बाबा. का? आपल्या बापाला आपल्यामुळं गावातून जाताना माल खाली घालण्याची जर वेळ आली ना, तर आपण बाप म्हणून त्या बापाची मुलं म्हणून कधी घ्यायचं नाही. का? मुलीनं तळ हाताच्या पोडाप्रमाणे जपलं ना, आयुष्य बापाचा मान राखण्याकरताच राहावं लागतं आणि मुलाने बापाचा मान राखण्याकरता समाजामध्ये वागावं लागतं. चौकातून चालला ना, तर बाप आपला उंच मानेने चौकातनं जावा, गावातनं बाहेर बाप जावा आणि गावात येताना उंच मानेने जावा. आपल्या वागण्यामुळं, मुलीच्या मुलाच्या वागण्यामुळं जर बाप
खालीमान घालून गावातनं चालत असेल ना, तर आपल्याला त्या बापाची मुलं म्हणून घेण्याचा अधिकार नाही. आपण आपल्या बापाला कधी बाप म्हणायचं नाही. का तो बाप समजला नाही बाबा. अजून लातूर सारख्या जिल्ह्यामध्ये नारळ पाण्यामध्ये वीज घालून मारण्याचा प्रयत्न केला आई बापाला. कधी कळणारे महाराष्ट्राला आपल्याला बाप नाही कळाला अजून आई बाप महाराष्ट्राला. अरे महाराष्ट्रात जर आई बाप काढले असते कर्जत जिल्ह्यामध्ये जिवंतपणे, आईच्या कोयत्या डोक्यामध्ये कोयता घालून डोक्याचे 2 भाग समाजानं कधी केले नसते. महाराष्ट्राला जर आई बाप कळाले असते ना दादा, तर नगर जिल्ह्यामध्ये जिवंतपणे आईला मशानीमध्ये ठेवलं नसतं. महाराष्ट्राला जर आईबाप कळाले असते, एक प्लॉट नवा करून देत नाही म्हणून लातूर सारख्या मोठ्या शहरामध्ये नारळ पाण्यामध्ये उंदराचा औषध घालून आईबापाला मारण्याचा प्रयत्न केला. अशी नादान मुलं जन्माला येण्यापेक्षा ती आई वांज राहिलेली बरी. हा तुकोबाऱ्या सांगतात, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी जन्ना, कन्या तरी ऐसी देई मिराज ऐसी मुक्ताबाई. देवा द्यायचाय ना एकच दे माझ्या ज्ञानोबाऱ्यांसारखा, द्यायचा तर एक दे माझ्या तुकोबाऱ्यांसारखा, द्यायचा तर एक दे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. देवा द्यायचा ना तर एक दे ज्ञानोबाऱ्यासारखा. 22व्या वर्षी विश्वाची आई झाला. द्यायचाय ना माझ्या तुकोबाऱ्यांसारखा दे. 42 वर्षात जगाचा जगद्गुरु झाला. देवा द्यायचाय तर एकच दे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. अरे कमी कालावधीमध्ये रयतेचा जाणता राजा झाला आणि आईच्या स्वप्नाकरता बोटावचं रक्त महादेवाच्या पिंडीवरती टाकलं आणि महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची स्थापना केली. द्यायचाय ना तर माझ्या शिवबासारखा पोरगा दे देवा. का कन्या तरी ऐसी देई मिराज ऐसी मुक्ताबाई. मुलगी जन्माला घालायची ना देवा, मग घाल मीराबाई सारखी, मुक्ताबाई सारखी, बहिणाबाई सारखी, अरे अहिल्या देवी सारखी, मासाहेब जिजावा सारखी मुलगी जन्माला घाल. अरे स्वतःच्या तोंडाला रुमाल बांधून दुसऱ्याच्या गाडीवर बसून पडून जाणाऱ्या बुरी जन्माला घालण्यापेक्षा देवा आई ती वांज राहिलेली काय वाईट आहे रे. आज मुलगी चुकीची वाजली म्हणून बापाला आत्महत्या करण्याची वेळ येते. त्या मुलीनं बापाला कधी बाप म्हणायचं नाही आणि आपण कुणाच्या तरी आईच्या पोटी जन्म घेतला असं कधी समाजात वागायचं नाही. अरे आपल्या वागण्यामुळे जर आई बापाला खालीमान घालावी लागत असेल ना, तर चांगल्या तोंडानं कधी जगत जाऊ नका. मी नेहमी कीर्तनात सांगत असतो, लॉकडाऊन पडलं, बाप लॉकडाऊनच्या आधी आश्रमात होता. लॉकडाऊन सुटलं, 4 महिन्यानं मुलगा भेटायला निघाला. तोंडाला मास्क लावलं, गेटवरती गेला, वॉचमॅनने अडवलं, कुठं म्हणला बापाला भेटायला चालले. तोंडाला मास्क, हो भारत सरकारने सांगितले तोंडाला मास्क लावल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं नाही. त्या वॉचमॅनने दिलेलं उत्तर फक्त घरी येऊन जा. तो वॉचमन त्या माणसाला म्हणला, अरे जो माणूस आई बापाला सांभाळत नाही ना, तुमच्यासारख्या माणसाने तोंडाला मास्क लावायचं नाही. मग अरे जो माणूस आई बापाला सांभाळत नाही, तुमच्यासारख्या माणसानं तोंडाला मास्क लावायचं नाही. जी मुलं आई बापाला सांभाळत नाहीत ना दादा, त्या माणसाने मास्क न लावता गावात तोंड काळं करून हिंडायचं. जी मोकं आई बापाला सांभाळत नाही त्यांनी चांगल्या उजळ मातेने जगायचं नाही, त्यांनी तोंड काळं करून जगायचं. अरे 4 मुलांना एका खोलीत आई बाप कसं बसं घेऊन राहत होते, असं जीवन जगले. मोठं झालं, 4 मुलांची 4 बंगले आहेत, पण त्या बंगल्यात एकही घर बापाला राहण्याकरता झोपण्याकरता आईला नाही. एवढी शोकांतिका आपल्या महाराष्ट्रावरती आज आली. का छत्रपती शिवाजी राजाचा महाराष्ट्र ज्ञानोबा तुकोबाऱ्यांनी इथं जन्म घ्यावा. विशेष म्हणजे संतानंतर आपण जन्माला आलो आणि ह्याच महाराष्ट्रामध्ये जन्मदात्या आई बापाला जर आपण आई म्हणत नसेल, बाप म्हणत नसेल, तर आपल्याला जगण्याचा अधिकार नाही बाबा. का अरे कसलंही कुत्र सांभाळा, त्याला कसलीही भारी भारी शॅम्पूने आंघोळ घाला, कसलीही भारी बिस्किटं खायला टाका, त्याच्या शिफ्टीवरती पाय पडला कुत्र चावल्याशिवाय राहणार नाही. आई बापाला फेकून भाकरी मारा, आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाही. जात आई आणि बापाची. हा डोंगराड गेलेला सूर्य उद्या पुन्हा कधीही दिसेल, मातीआड गेलेला बाप कधी दिसणार नाही. म्हणून आहे तोपर्यंत बापाचा सांभाळ करा. बोलण्याकरता भरपूर आहे, घड्याळ आपल्याला थांबण्याकरता तयार नाही. जाता जाता एकच गोष्ट सांगून जाईन. महाराज सांगतात, तो कोणसी चीज है दुनिया में नहीं मिलती, सब कुछ मिलता है हा लेकिन माँ बाप नहीं मिलती. जगाच्या बाजारात सगळं काही विकत भेटेल बाबा, विकत भेटणार नाही ते आईचं प्रेम आणि बापाची असणारी माया. म्हणून महाराज सांगतात, आईला विसरू नका, बापाला विसरू नका, त्यांनी लावलेल्या प्रेमाला कधी विसरू नका. आई गेली, मायेचा समुद्र आटला, प्रेमाचा सागर आटून घेतला, माया संपली. ज्या दिवशी बाप निघून गेला, आपल्या खांद्यावरचा हात थाप असणारी निघून गेली. अरे आमदार खासदारांनी थाप टाकू द्या, त्या थापेमध्ये एवढी ताकद नाही, पण जन्मदात्या बापाने फक्त आपल्या खांद्यावरती थाप टाकू द्या. 1000 हातीचं बळ आपल्याला आल्याशी राहत नाही, की बापाच्या थापेमध्ये ताकद आहे. का नाही कळाला आपल्या महाराष्ट्राला बाप, नाही कळाला. अरे आपल्या महाराष्ट्राला जर बाप कळाला असताना, तर महाराज सांगतात, स्वतःच्या पोराचा प्राण वाचवण्याकरता नाका तोंडामध्ये पाणी जाते, स्वतःचा जीव मुठीत ठेवला, पण सुकृत गोकुळात पोचवणारा वसुदेव राजा आपल्या महाराष्ट्रानं पाहिला नाही. कधी कळणारे आपल्या महाराष्ट्राला बाप. 32 मन सोन्याचं सिंहासन बसण्याकरता आहे, सोन्याचा मुकुट आला, रयतेचा जाणता राजा झाला. सगळा सुख सोडा पहिल्या डोळ्यामध्ये अश्रू आले. आई साहेबांनी विचारलं, शिवा रडण्या करताना लढण्याकरता सिंहासनावरती बसवलं, काय कारण आहे?
अश्रू येण्याचं कारण काय? शिवबानं सांगितलं, आई साहेब मला अश्रू डोळ्यामध्ये येतात कारण का? रयतेचा जाणता राजा झालो, 32 मन सोन्याचं सिंहासन बसण्याकरताय, सोन्याचा मुकुट डोक्यावरती आला, पण हा सगळा सुख सोहळा पाण्याकरता तुमच्या कपाळाचं कुंकू जिवंत असतं, त्याला जास्त आनंद झाला असता. त्याला म्हणायचं, बाप अरे पुत्र वनवासाला गेला म्हणून राम वनवासाला गेला. 14 वर्ष आक्रोश करून रडणाऱ्या कौशल्या मातेने महाराष्ट्राने बघितलं का? माझा मुलगा वनवासाला गेला ना, रडणाऱ्या कौशल्या मातेला अख्ख्या महाराष्ट्राला बघितलं. पण माझ्या पोटचं लेकरू आज 14 वर्ष वनवासाला गेलं. राम 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 करत, राम नामाचा जप करत 6व्या दिवशी प्राण सोडलेल्या दशरथ राजाला महाराष्ट्राने कधी पाहिलं नाही. महाराज सांगतात, कधी करणारे आपल्या महाराष्ट्राला बाप, मी नेहमी सांगत असतो, भगवंताची पूजा करून आईबाप कधीच भेटत नाही. भगवंताची पूजा करून आईबाप कधी भेटत नाही. आईबापाची सेवा करून बघा, विश्वाचा मालक तुमच्या घरी येऊन तुमच्या घराची पंढरी झाल्याशिवाय राहणार नाही. जाता जाता एक वाक्य सांगून जाईन. रात्री एक फेसबुकवरती एक लेख वाचला. तो लेख असा होता, महिला मंडळी 2 मिनिटं फक्त लक्ष देऊन ऐका, 2 मिनिटात कीर्तनाला समारोप करायचा आहे. ते वाक्य असं होतं, एका मुलीनं मुलाला प्रश्न केला, दादा आईबापाला सांभाळण्याविषयी तुझं काय म्हणणं आहे? त्या मुलीनं सांगितलं, हे दादा मला वाटतं भारत सरकारने आईबापाला सांभाळायचा अधिकार जर मुलींना दिला असता, मला नाही वाटत महाराष्ट्रात कुठं वृद्धाश्रम पाहायला भेटला असता. त्या मुलांना सांगितलं, ताई तुझं म्हणणं बरोबर आहे. ताई तुला वाटतं ग भारत सरकारने आईबापाला सांभाळायचा अधिकार जर मुलीला दिला असता, तुला नाही वाटत ताई महाराष्ट्रात कुठं वृद्धाश्रम पाहायला भेटला असता? त्या मुलानं दिलेलं उत्तर फक्त महिला भगिनी तुम्ही घरी घेऊन जा. तो मुलगा त्या मुलीला उत्तर देताना सांगतो, ताई ऐक ना, उद्या तू मोठी होशील, लग्न होईल, लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच्या घरी नांदायला जाणार आहे. ज्या घरामध्ये नांदायला जाशील ना, त्या घरामध्ये सासू सासरे असतात ताई, तुझे सासू सासरे असतात. त्या सासू सासऱ्याचा तू आई बापाच्या अंतकरणे सांभाळ केला असताना ताई महाराष्ट्रात काय घेऊन बसली? या भारतात तुला वृद्धाश्रम पाहायला सुद्धा भेटला नसता. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज